नमस्कार एस्पिरंट्स. मी भूषण घोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स फॉर यूपीएससी आणि एमपीएससीमध्ये स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत, की आपण जी हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टची जी टेस्ट सीरीज लॉन्च केलेली आहे, राज्यसेवा 2025 साठी. तर त्याचा जो पहिला पेपर झाला आहे, त्या पहिल्या पेपरच्या संदर्भात आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. तर डिस्कशन स्टार्ट करण्याच्या अगोदर ही टेस्ट सीरीजचे जी काही इन्फॉर्मेशन आहे, ती या ठिकाणी आहे. तुम्ही स्टॉप करून ही इन्फॉर्मेशन वाचू शकता. आणि त्याच्यानंतर आजचे जे डिस्कशनला आपण स्टार्ट करू, तर डिस्कशनला स्टार्ट करण्याच्या अगोदर काही गोष्टी ज्या असतात, तर कॅन्डिडेटने लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही उत्तर लेखन करत आहात मित्रांनो, उत्तर लेखन करत असताना खास करून एक वैकल्पिक विषयाच्या संदर्भामधले काय काळजी ठेवायला पाहिजे. आणि आजच्या डिस्कशनमध्ये आपला जो वैकल्पिक विषय आहे, तो ऑब्व्हियसली आपला जो इतिहास वैकल्पिक विषय तो आहे. मग आता हे जे पॉइंट्स आज आपण डिस्कस करणार आहोत, म्हणजे एक म्हणजे टेस्ट डिस्कस करणार आहोत, ती बायलिंग्वल आहे, म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये. आणि उत्तर लिहिण्यासंदर्भात जे काही मी तुम्हाला बिंदू सांगत आहे किंवा पॉइंट्स सांगत आहे, तर ते बोथ लँग्वेजमध्ये काय होतात, तर ॲप्लिकेबल होतात. आता जी-एस मध्ये जे आपण उत्तर लिहितो आणि ऑप्शनलमध्ये जे उत्तर लिहितो, त्याच्यामध्ये जे काही काही गोष्टी आहेत, तर त्या साम्य राहणार आहेत. मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर साम्यमध्ये म्हणजे काय? एक म्हणतो आपण जे उत्तराचं स्ट्रक्चर आहे ना, ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय राहतंय? तर साम्य राहतंय. म्हणजेच म्हणजे उत्तर लिहित असताना त्याला इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन यामध्ये लिहिलं पाहिजे. त्याचनंतर जर आपण बघितलं, की सगळ्यात महत्त्वाचं काय, की प्रश्नाची जी अंडरस्टँडिंग आहे, क्वेशनची जी अंडरस्टँडिंग आहे, ती अंडरस्टँडिंग तुम्हाला व्यवस्थित जमली पाहिजे. जर तुम्हाला अंडरस्टँडिंग व्यवस्थित लक्षात आली, तर नेमकं काय लिहायचंय, ते त्या ठिकाणी काय लागतं, तर समजावं लागतं. त्यानंतर अंडरस्टँडिंग होते. मग अंडरस्टँडिंग झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, की जेवढ्या गोष्टी आपल्याला उत्तरामध्ये चांगलं उत्तर लिहिण्यासाठी गरजेच्या आहेत, तर त्या आपल्याला रिकॉल झाल्या पाहिजे. म्हणजे काही वेळेस काय होतंय, की स्ट्रक्चर माहिती, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजनमध्ये लिहावं लागते. त्याच्यानंतर जी प्रश्नाची जी डिमांड आहे ना, ती प्रश्नाची डिमांड पण कळते. पण ॲक्चुअली जे काही चांगलं उत्तर लिहिण्यासाठी जे काही अभ्यास झाला असेल किंवा कंटेंट झालेलं असेल ना, ते कंटेंट आठवत नाही. तर तसं चालणार नाही मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला मग पुढची गोष्ट काय होते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कंटेंट आहे ना, ते कंटेंट लागतं. त्यानंतर मग क्वेशनच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे हा कंटेंटचा काय करावं लागतं आपल्याला, एक मोल्ड तयार करावं लागतं किंवा आपलं उत्तर जे आहे इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन ह्या मोल्डमध्ये त्याला काय करावं लागतं, तर फिट करावं लागतं. म्हणजे अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ आपण काय म्हणू शकतो, तो क्वेशन. आणि क्वेशनची डिमांड समजून घेण्यामध्ये आपल्याला त्याचे जे काही डायरेक्टिव्ह वर्ड्स असतात, ठीक आहे. हे डायरेक्टिव्ह वर्ड्स पण त्या ठिकाणी काय करतात, तर महत्त्वाचे असतात. काही वेळेस यांना टेल वर्ड्स म्हणतात, काही वेळेस यांना की वर्ड्स म्हणतात. ठीक आहे. ज्याही शब्दाने म्हणजे आपण त्याला म्हणतो डिस्कस, चर्चा करा, विश्लेषण करा. त्याच्यानंतर जर आपण म्हटलं तर कमेंट करा किंवा टिप्पणी करा. या संबंधीचे जे आपण टेल वर्ड म्हणतो, जे क्वेशन सोबत येत असतात. तर तेवढेच ते काय प्रश्न समजून घेण्यासाठी काय असतात, तर महत्त्वाचे असतात. त्यानंतर ज्यावेळेस कंटेंट आलं, मोल्ड करतायत, मग पार्ट येतो तो म्हणजे लिहिण्याचा. ॲक्चुअल ज्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं, तर रायटिंग. आता रायटिंग करत असताना पण महत्त्वाचं काय आहे, की तुम्ही लिहितात कसे? आणि लिहित असताना त्याच महत्त्वाचं म्हणजे काय, की सब्जेक्टच्या डिमांडनुसार म्हणजे प्रत्येक एक जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, आता समजा आपण इतिहास, तर इतिहासाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते महत्त्वाचे मुद्दे तुमच्या उत्तरामध्ये काय, तर आलेच पाहिजेत. आता ॲक्चुअल उत्तर स्टार्ट करण्याच्या अगोदर ही लांब प्रोसेस आहे. लांब प्रोसेस इन द सेन्स समजणे कॅन्डिडेटला महत्त्वाचं आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय, क्वेशन अंडरस्टँडिंग म्हणजे काय, कंटेंट महत्त्वाचं ते रिकॉल कसं झालं पाहिजे आणि याच्या संदर्भातली जी काही बेसिक गोष्टी आहे ना, की ते नेमकं आन्सर रायटिंगमध्ये कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्या ऑलरेडी मी काय केलेलं आहे, तर आपलं YouTube चॅनल आहे ना, त्याच्यावर 2 लेक्चर्स आन्सर रायटिंगचे अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये ॲक्चुअली आन्सर लिहित असताना महत्त्वाचे कुठले मुद्दे त्याच्यामध्ये असले पाहिजे. तर ते एक आणि दुसरा म्हणजे हे जे कीवर्ड्स आहेत किंवा डायरेक्ट कीवर्ड्स आहेत, तर त्याच्या संदर्भाची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. ते ज्या दोघंही डिमांड्स आहेत ना, त्या बोथ ऑप्शनल आणि जी-एससाठी काय होतात, ॲप्लिकेबल होतात. फक्त ऑप्शनल म्हणजे जी डेप्थ लागते आन्सरची, ते आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे मग याच्यावर जास्त वेळ न घालता आपण पुढे जाऊया. डायरेक्टली जे काही हिस्ट्रीमध्ये आपल्याला डिमांड आहे, तर तुमच्या उत्तरामध्ये गोष्ट रिफ्लेक्ट झाली पाहिजे, तर ते आपण बघणार आहोत. आता हे बघत असताना पुन्हा हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जर आपण बघितलं, की इतिहास जो वैकल्पिक विषय आहे. या वैकल्पिक विषयामध्ये पुन्हा 2 पेपर आहेत. प्रत्येक ऑप्शनला त्यांनी 2 पेपर दिलेले आहेत. या 2 पेपरमध्ये जर बघितलं तर प्रत्येकी 2 सेक्शन आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये प्रश्न विचारले जातात, की प्राचीन भारताचा इतिहास. बी मध्ये असेल तर मध्ययुगीन भारताचा इतिहास. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पेपर 2 मध्ये जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारत किंवा पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया तो इन्क्लुडेड आहे. आणि त्याच्यानंतर सेक्शन बी जो आहे तर त्याच्यामध्ये मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री जो आहे, तर त्याच्यामध्ये.
आता आजची टेस्ट आपली कुठली आहे? तर आपण असं म्हणू शकतो सेक्शनल टेस्ट. सेक्शनल टेस्ट जरी असली, तरी ही आहे 250 मार्कासाठी. म्हणजे 3 तास बसून तुम्हाला काय करायचं तर त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आणि हे जे 250 मार्क आहे, हे आपण एन्शियंट इंडियासाठी काय तर डिव्होट केलेले आहे. म्हणजे त्याच्यावर जे सगळे क्वेशन्स आहेत, त्याच्यावर आपण काय केले तर विचारलेले आहे. आता ज्यावेळेस आपण पहिला पेपर म्हणतो ना, पेपर फर्स्ट त्याच्यामध्ये सेक्शन ए असेल किंवा सेक्शन बी असेल, तर त्याचं उत्तर लिहित असताना काही गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्या उत्तरात रिफ्लेक्ट झाल्या पाहिजे. हे अगदी प्रामुख्याने तुम्हाला काय करायचंय, तर फोकस करायचंय. मग आता ते महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत, ते आपण काय करणार आहोत, तर जसं-जसं आपण पुढच्या सेक्शन्समध्ये जाणार आहोत, तर तसं-तसं मी ते अधोरेखित करून सांगेल. म्हणजे एन्शियंटच्या बाबतीत कसं, त्याच्यामध्ये कुठले मुद्दे तुमच्या ह्याच्यात असले पाहिजे. त्यानंतर मध्ययुगीन काळातलं असेल, तर कुठले मुद्दे तुमच्या उत्तरात रिफ्लेक्ट झालेच पाहिजे. त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस आपण प्रश्नांचं उत्तर डिस्कस करतो, त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू एडिशन करू शकता. त्यानंतर जे काही आपण म्हणू शकतो मॉडेल उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. ते मॉडेल उत्तरं जी असेल, तर तुम्ही व्हॅल्यू एडिशन म्हणून कशा पद्धतीने यूज करू शकता. हे सगळ्या गोष्टी काय करणार आहोत आपण जसं-जसं सेक्शनमध्ये जाणार आहोत, त्या-त्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, ते डिस्कस करणार आहोत. आता ज्यावेळेस आपण प्राचीन भारताचा इतिहास बघतो, ठीक आहे. एन्शियंट इंडियन हिस्ट्री. सिलेबस जर तुम्ही बघितला, तर याच्यामध्ये काय दिलेले आहेत आपल्याला 12 टॉपिक दिलेले आहेत. आता हा सिलेबस बघा. या सिलेबसमध्ये साधनांपासून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर जर आपण इथं बघितलं, तर 12 नंबरचा जो पॉइंट की प्रारंभिक भारतीय सांस्कृतिक इतिहासातील संकल्पना आणि 13व्या पॉइंट पासून जे आहे तर ते मध्ययुगीन काळाचा जो काही सिलेबस आहे, तो त्या ठिकाणी काय होतोय, तर सुरुवात होते. आता इतिहास म्हटलं म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, की हे वी आर नोइंग अबाउट अवर पास्ट म्हणजे आपल्या भूतकाळासंदर्भात आपण जाणून घेतो आणि भूतकाळ संबंधात जाणून घेत असताना कुठल्या गोष्टी जाणून घेतो, की ज्या गोष्टी महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत आणि अशा महत्त्वाच्या घटना ज्याचा मानवी जीवनाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक बाबींवर प्रभाव पडलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या घटना घडून गेल्यानंतर पुढच्या काळामध्ये त्याचा जो काही रिमेंबरन्स आहे, तो राहिलेला आहे. अशा महत्त्वाच्या घटनांवर इतिहासामध्ये काय केलं जातं, तर फोकस केला जातो. मग त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की इतिहासामध्ये ज्या गोष्टी अभ्यासल्या जातात, त्या कुठल्या असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो इव्हेंट्स किंवा काय म्हणू शकतो मग त्याला, ज्या काही घटना असतील त्या घटना. या घटना समजून घेण्यासाठी आपल्याला काय असतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या लागतात म्हणजे फॅक्ट्स. त्याला आपण म्हणतो तथ्य. तथ्य अशी असतात, इर्रिस्पेक्ट ऑफ द नॅरेशन और इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ द पर्स्पेक्टिव्ह फॅक्ट्स कधीच चेंज होत नाही. म्हणजे अशोकाचा जो काही कार्यकाळ आहे, जो त्याच्या आपल्याला शिलालेखांवरून समजतो आहे, तो जसा असणार आहे तो त्याच पद्धतीने असणार. त्याच्यात म्हणजे तो मौर्य वंशाचा राजा आहे, तो मौर्य वंशाचाच असणार आहे. तो काही बाहेरून आलेला नसणार आहे. म्हणजे हे काय झालं, इट इज अ फॅक्ट. इव्हेंट्समध्ये काय असतात, कुठल्या गोष्टी घडलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये काही कॉज इफेक्ट एनालिसिस पण असतात. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, काही कारण परिणाम जे संबंध आहे ना, हे घटना त्याच्यामध्ये येत असतात. आणि इव्हेंट्स समजून घेण्यासाठी आपल्याला काय मदत करतात, की जे तथ्य असतात किंवा फॅक्ट्स असतात ना, ती आपल्याला त्या ठिकाणी काय करतात, तर मदत करतात. पुन्हा ज्यावेळेस आपण इतिहासामध्ये बघतो, की इतिहासामध्ये बघत असताना हे जे इव्हेंट्स आणि फॅक्ट्स यांना समजून घेण्यासाठी काय सगळ्यात महत्त्वाचं असतं, की यांच्यामधले जे काही इंटर रिलेशनशिप आहे किंवा आंतरसंबंध आहे, ते प्रस्थापित करायचे. मग आंतरसंबंध प्रस्थापित करत असताना किंवा आपण असं म्हणू शकतो, जे इव्हेंट्स असे डॉट्स आहेत. ते डॉट्स कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी काय असतं, तर आपण त्याला म्हणू शकतो, की इंटरप्रिटेशन किंवा आपण त्याला म्हणू शकतो, की त्याचं जे काही उकल असेल किंवा त्याचे जे अर्थ लावले जातात. मग ते कशा पद्धतीने एखादी घटना घडली असेल किंवा त्याचे किती पद्धतीने पॉसिबिलिटीज असू शकतात. या पद्धतीचं डिस्कशन त्याच्यामध्ये काय असतात, तर इन्क्लूड असतात. आणि ते कोणाकडून केलं जातं, जे प्रोफेशनल्स असतात. म्हणजे जे इतिहास लेखक असतात किंवा इतिहासकार असतात. त्यांनी त्या पद्धतीने ते काय केलेलं असतं, तर लिहिलेलं असतं. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे काही कालानुरूप पद्धतीने घडलेल्या गोष्टी आहेत, तर त्याला पहिले काय केलं जातं, तर क्रोनॉलॉजीमध्ये अरेंज केलं जातं. मग याला आपण असं म्हणू शकतो क्रोनॉलॉजी. जो काही कालानुक्रम आहे, ठीक आहे. तो आपल्याला त्याच्यामध्ये काय झाला पाहिजे, तर रिफ्लेक्ट झाला पाहिजे. आता हा कालानुक्रम असेल, तो सिक्वेन्समध्ये असू शकतो. म्हणजे आपण म्हणू शकतो, की मौर्य साम्राज्य पहिले झालेलं आहे. म्हणजे इसवी सन पूर्व जर आपण म्हटलं 3ऱ्या शतकापासून ते इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापर्यंत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून ते इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापर्यंत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की मौर्योत्तर कालखंड असेल हा. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की तो इसवी सन पूर्व जर आपण बघितलं 200 पासून तर इसवी सन 300 पर्यंत तो या ठिकाणी काय आहे तर इव्हेंट तेवढ्या पिरियडमध्ये त्या गोष्टी घडल्यात. म्हणजे पहिली कुठली घडली, नंतर कुठली घडली, त्याच्यानंतर कुठली घडली. हा झाला सिक्वेन्स. काही इव्हेंट्स असे घडलेले आहेत, की ज्याची एक्झॅक्ट डेट आपल्याला माहीत आहे.
तर त्याच्या संदर्भातली जी काही सनावळी असेल किंवा त्याच्यातलं जे इयर असेल किंवा त्याच्यातलं जे शतक असेल, ते पण आपल्याला त्यात काय असलं पाहिजे, तर लक्षात असलं पाहिजे. मग याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, की जे काही सण असेल, शतक असेल, तारीख असेल, हे जर असलं लक्षात किंवा रिफ्लेक्ट करता आलं उत्तरमध्ये, तर वेल एंड गुड. हा झाला क्रोनॉलॉजीचा भाग. पुन्हा आता हे क्रोनॉलॉजी करत असताना ज्यावेळेस आपल्याला इतिहास समजून घ्यायचा आहे, तो इतिहास समजून घेत असताना कशामध्ये घ्यायचा आहे, की जसा-जसा म्हणजे वेळेचा प्रवाह पुढे-पुढे वाढत जातोय, तर समाज ज्यावेळेस एका टाईम पिरियडमधून किंवा एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये त्याचं काय होतं, त्याला ट्रान्सफॉर्मेशन होते. तर कुठल्या गोष्टी सातत्याने राहतात आणि कुठल्या गोष्टी बदलतात. मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, की कॉन्टिन्यूटी अँड चेंज. तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, की सातत्य व बदल आहे. हे सातत्याने बदल आपल्याला त्या ठिकाणी काय करतात, तर महत्त्वाचे असले पाहिजे, की काळानुरूप कुठल्या गोष्टी काय होतात, तर बदलत जातात. त्यानंतर याच्यामध्ये येतं, की इंटरप्रिटेशन म्हणू शकतो किंवा त्याचा जो अर्थ लावणे, तो अर्थ लावणं त्याच्यामध्ये म्हणू शकतो. आणि इतिहासाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं ना, तर अर्थ लावण्याच्या कन्सेप्टलाच काय म्हटलं गेलेलं आहे, तर हिस्टोरिओग्राफी. त्याला म्हटलं गेलेलं आहे इतिहास लेखन. मग हिस्टोरिओग्राफीचे अनेक स्कूल आहे. मग काही आपण त्याला कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी किंवा वसाहतवादी इतिहास लेखन म्हणतो. त्याच्यानंतर राष्ट्रवादी दृष्टिकोनातून लिहिलेलं इतिहास लेखन आहे. मार्क्सवादी दृष्टिकोनातून लिहिलेलं इतिहास लेखन आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर कॅम्ब्रिज स्कूल ऑफ हिस्टोरिओग्राफी आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की सबाल्टर्न म्हणजे उपेक्षित वर्गाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला जो काही इतिहास असेल तो. असे वेगवेगळ्या पद्धतीचे काय असेल तर स्कूल्स ऑफ थॉट्स असतात. ते स्कूल्स ऑफ थॉट्स जे असतील तर ते तुमच्या उत्तरामध्ये काय असलं पाहिजे तर रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आणि या हिस्टोरिओग्राफी सोबतच आपण काय ॲड करू शकतो, या हिस्टोरिओग्राफीशी संबंधित असणारे जे काही हिस्टोरियन्स असतील, म्हणजे जे काही इतिहासकार किंवा इतिहास लेखक असतील, ज्यांनी इतिहास लेखन केलेलं आहे, ते कुठल्यातरी पर्टिक्युलर हिस्टोरिओग्राफीशी काय किंवा स्कूल्स ऑफ हिस्टोरिओग्राफीशी काय असतात, तर कनेक्टेड असतात. तर ते पण आपल्याला जर उत्तरात काय करता आलं पाहिजे, तर रिफ्लेक्ट करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की कंटिन्यूटी किंवा चेंज, हिस्टोरिओग्राफी, इतिहास लेखन आणि प्रत्येक ठिकाणी काय तुम्हाला काही वेळेस क्वेशन्स असे डायनॅमिक नेचरचे येतात. तर काही वेळेस हिस्टोरिओग्राफी किंवा हिस्टोरियन्स लक्षात येत नाही. पण तरी तुम्हाला जे इंटरप्रिटेशन आहे ना, ते इंटरप्रिटेशन त्याचं काय करता आलं पाहिजे, तर करता आलं पाहिजे किंवा त्याच्यातला जो काही अर्थ आहे, तो अर्थ काढता आला पाहिजे. आता इंटरप्रिटेशन करत असताना किंवा लक्षात घेत असताना तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता? आता तुम्ही हा हिस्टोरिओग्राफीचाच काळ काय सबपाठ पकडू शकता. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉज इफेक्ट एनालिसिस काय आहे? याच्यामध्ये जर आपण बघितलं, की कारण परिणाम संबंध आहे. म्हणजे कुठली एखादी घटना घडली, तर त्याच्यासाठी कुठले कारक होते का? किंवा एखादी घटना घडल्यानंतर त्याचे काही परिणाम झाले का? मग परिणाम असतील तर अ, दीर्घकालीन परिणाम असतील, अल्पकालीन परिणाम असतील, सामाजिक क्षेत्रातले परिणाम असतील, आर्थिक क्षेत्रातले परिणाम असतील. असे वेगवेगळे डायमेन्शन त्याच्यामध्ये काय होऊ शकतात, तर इन्क्लूड होऊ शकतात. त्याच्यानंतर एखादा घटना घडली असेल, तर त्याच्यासाठी कुठला व्यक्ती किंवा व्यक्तिमत्त्व किंवा कुठली संस्था ही कारणीभूत होते का? व्यक्ती, त्याच्यानंतर आपण बघितलं तर संस्था किंवा आपण असं म्हणू शकतो, की त्या ठिकाणी एखादी डायनास्टी असेल किंवा राजवंश असेल किंवा कुठला समूह असेल, ठीक आहे. हे इत्यादी कोणी कारणीभूत होते का? म्हणजे त्याच्या गोष्टी घडण्यासाठी कारक होते का? समजा अशोक असेल, तर अशोकाने धम्मची पॉलिसी इम्प्लिमेंट केली. ठीक आहे. मग आता तो व्यक्तिकेंद्रित झाला. मग फक्त त्याचं इंटेन्शन होतं म्हणून का सराउंडिंगचे जे इव्हेंट्स होते, त्याच्यामुळे त्या गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहेत, तर इम्प्लिमेंट केल्या. म्हणजे इंटरप्रिटेशन करत असताना जो बेस आहे ना, तो बेस आधारित तुम्हाला काय करायचं आहे, तर इंटरप्रिट करायचं आहे. ठीक आहे. किंवा जर आपण बघितलं तर सभोवतालची जी परिस्थिती असेल, ती सभोवतालची परिस्थिती पण याच्यामध्ये काय येते, ते येते. सभोवतालची परिस्थिती. पुन्हा याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्हाला इंटरप्रिटेशन करायचंय किंवा त्याचा अर्थ काढायचा आहे, याचा तुम्ही कशाशी कनेक्ट करू शकता, तर त्याला आपण म्हणू शकतो, की तुलना म्हणजे कंपॅरिझन. आता तुलनामध्ये जर बघितलं ना,
तर तुलनामध्ये करत असताना तुम्ही पुन्हा कुठल्या डायमेन्शनमध्ये तिथे जाऊ शकता. एक म्हणजे स्पेशल आणि आता स्पेशल म्हणजे काय, की जागेनुरूप. मग जागेनुरूप म्हणजे काय, की आता विन्सेंट स्मिथने काय म्हटलं होतं, की समुद्रगुप्त जो होता ना, तो भारतामधला नेपोलियन होता. आता नेपोलियन युरोपचा आहे. त्याच्यानंतर जर आपण सॉरी समुद्रगुप्त होता तो भारतातला आहे. तसं नेपोलियन बघितला तर मॉडर्न पिरियडमधला आहे आणि त्याच्यानंतर जर समुद्रगुप्त बघितलं तर भारताच्या एन्शियंट पिरियडमध्ये. पण मग दोघांमधले जे कंपॅरिझन किंवा सिमिलॅरिटी किंवा डिफरन्सेस दाखवत असताना काय, एखाद्या पर्सनॅलिटीचा उपयोग केला जातो, काही केला जातो. तर म्हणजे काय स्पेसनुसार म्हणजे जर आपण बघितलं, की फॉरेनमधले काही लोकं असतील आणि इथले कोणी असतील, यांच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं जातंय, तर आपण त्याला स्पेशियल डायमेन्शनमध्ये म्हणतो. म्हणजे जिओग्राफीनुसार त्याच्यामध्ये काय कंपॅरिझन किंवा लिंक त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश केली जाते. त्याच्यानंतर आहे टेम्पोरल. टेम्पोरल म्हणजे काय, की अ, काळानुरूप. मग काळानुरूप असेल, तर आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो, की एखाद्या वेळेस कोणी समकालीन असू शकतात. मग समकालीनच्या बाबतीमध्ये जर बघितलं, तर काही वेळेस जे हडप्पन सिव्हिलायझेशन असेल आणि त्याच्यानंतर मेसोपोटामिया असेल, यांचं कंपॅरिझन केलं जातं. हा समजा समकालीन असणाऱ्यातला काळ आहे. काही वेळेस काय केलं जातं, एखादी घटना म्हणजे 2 पर्सनॅलिटी किंवा 2 इव्हेंट्स जे असतील, ते काही कालांतराने घडलेले असतात. पण त्यांच्यामध्ये पण काय केलं जातं, तर तुलना केली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर त्याच्यात बघितलं, की अशोक असेल, त्याच्यानंतर हर्षवर्धन असेल आणि त्याच्यानंतर जर अकबर असेल, यांच्यामधले सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस काय असतात? तर एखाद्याला दुसऱ्याशी कंपॅरिझन करून तुम्ही त्याच्यामध्ये पॉइंट जनरेट करू शकता. मग हा हा स्केल कुठला झाला? हा टेम्पोरल. मग टेम्पोरलमध्ये जो आहे, तर तो आणि काही वेळेस काय होतात, हे दोघी स्पेशियल आणि टेम्पोरल हे दोघे जे डायमेन्शन्स आहेत ना, हे दोघे डायमेन्शन्स त्याच्यामध्ये काय होतात, तर क्लब होतात. स्पेशियल प्लस जे काही टेम्पोरल असतात. टेम्पोरल गोष्टी त्याच्यामध्ये काय होतात, तर त्याच्यामध्ये क्लब होतात. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये काय, तर रिफ्लेक्ट होणे गरजेचे आहे. आता इथे ज्यावेळेस आपण फॅक्ट्स आणि इव्हेंट्स म्हणतोय, तर एन्शियंट इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, तर सोर्सेस, खास करून फॅक्ट्सच्या संदर्भात. म्हणजे कुठली फॅक्ट्स आपण कशी घेतलेली आहे, तर त्याला आपण म्हणतो सोर्सेस, साधने. पुन्हा साधनांमध्ये काय होतात, तर 2 प्रकार येतात. साधनांमध्ये 2 प्रकारमध्ये आपण म्हटलं तर एक म्हणजे लिटररी सोर्स म्हणजे साहित्यिक स्वरूपातील साधने आणि त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर आर्किओलॉजिकल म्हणजे पुरातत्व शास्त्रीय जे काही साधनं असतील ते. पुन्हा आर्किओलॉजीमध्ये जर आपण बघितलं तर एपिग्राफी म्हणजे शिलालेख, त्याच्यानंतर न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे जर आपण त्याला म्हणतो नाणीशास्त्र आणि त्याच्यानंतर मॉन्युमेंट्स जर आपण बघितलं तर ते आपण असं म्हणू शकतो की जे मोठमोठे भवन असतील किंवा किल्ले असतील, या मॉन्युमेंट्सवरून जी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, ठीक आहे. ते त्याच्यामध्ये आर्किओलॉजिकल संदर्भात मग पॉटरी असेल म्हणजे अशी कुठलीही भौतिक गोष्ट की जिला स्पर्श करून जाणून घेता येऊ शकतं, ते त्याला आर्किओलॉजिकल. लिटररीमध्ये पण पुन्हा काय, की देशांतर्गत असणारे जे काही ग्रंथ असतील आणि भारतामध्ये बाहेरून आलेले जे काही लोक असतील, मग त्यांचं प्रवास वर्णन असणार आहे किंवा त्यांनी काहीतरी ऐकून ठेवलंय भारतासंदर्भात आणि मग त्यांनी काहीतरी लिखाण केलेलं आहे. मग अशा पद्धतीचे जे काही साहित्यिक स्वरूपातील साधने असतील, त्याचाही उपयोग आपण काय आहे, की जो प्रश्न विचारला असेल, त्या प्रश्नामध्ये त्याचे संबंधित मुद्दे मांडण्यासाठी त्याचा आपण कशासाठी उपयोग करू शकतो, की आपल्या पॉइंटला सबस्टॅन्शिएशन करण्यासाठी. आता या सगळ्या गोष्टी काय येतात, तर तुमच्या उत्तरामध्ये ह्या रिफ्लेक्ट झाल्या पाहिजे. आता हे रिफ्लेक्ट कधी होणार आहे मित्रांनो तुम्हाला? एक लक्षात घ्या. तुम्ही जर कॉम्प्रिहेन्सिव्हली जर स्टडी केलेला असेल आणि तुम्हाला जर डॉट कनेक्ट करता येत असतील, तर ह्या गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये काय होणार आहेत, तर रिफ्लेक्ट होणार आहे. नाहीतर फक्त काय माहीत असतं, की कंटिन्यूटी चेंज कुठे आहे किंवा ह्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे. पण कसं करायला पाहिजे त्याच्यासाठी एक म्हणजे एक तर तुम्ही इंडिव्हिज्युअल बेसिसवर करत असाल, तर फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला काय करायचं आहे, की एफर्ट्स टाकायचे आहेत आणि ते एफर्ट्स टाकल्यानंतर मग त्याला काय इम्प्लिमेंट करायचे आहेत आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर ते बरोबर आहे का चुकीचे आहेत, ते एखादा मेंटर करून, की जो खरंच या सब्जेक्टमध्ये असेल, तर त्याच्यामध्ये त्याच्याकडून काय करायचंय, तर एक असेस करून घ्यायचंय. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, स्वतःहून जर जमत नसेल किंवा जास्त टाईम लागत असेल, तर आपल्याकडे त्याच्या म्हणजे स्टुडंटला मार्गदर्शन करण्यासाठी जे कोर्सेस हिस्ट्री ऑप्शनलचे आहेत, ते पण तुम्ही काय करू शकता, तर त्या ठिकाणी जॉइन करू शकतात. आता हे झालं की तुमच्या उत्तरामध्ये काय गोष्टी त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट असल्या पाहिजेत. पुन्हा ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहितायत मित्रांनो, म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. तर याच्यामध्ये जे काही ट्रान्झिशन आहे ना, हे ट्रान्झिशन फार स्मूथ असलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, की तो फ्लो आहे ना, तो फ्लो इंट्रोडक्शनमधून बॉडीमधून, बॉडीमधून कन्क्लुजनकडे आणि बॉडीमधले जे काही डिफरंट सब पार्ट्स असतील, ते सब पार्ट्स त्याच्यामध्ये काय तर आले पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, की हे जे अगोदरचे 2 लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आन्सर रायटिंग च्या म्हणजे प्लेलिस्टमध्ये गेला, तर ते 2 तुम्हाला जे काही व्हिडिओज आहेत, तर ते भेटून जातील. तेवढं जर बघितल्यानंतर तुम्हाला आन्सर संदर्भातले जे बारीक किंवा बारकावे आहेत, तर ते तुम्हाला समजायला मदत होईल.
आता आपल्या टेस्ट सीरीजकडे आपण येऊया. आता जी आपली टेस्ट सीरीज आहे मित्रांनो, तर एक लक्षात घ्या. या टेस्ट सीरीजचा तुम्हाला फायदा कशा पद्धतीने काय करायचा आहे, तर करून घ्यायचा. आता पहिली जी टेस्ट होती ना, ही पहिली टेस्ट आपण सगळ्यांसाठी काय केली, तर ओपन ठेवली होती. आता जर याचं तुम्ही टाईम टेबल बघितलं, म्हणजे टेस्टचं जर तुम्ही टाईम टेबल बघितलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, की पहिले प्राचीन भारताचा इतिहास, नंतर मध्ययुगीन भारताचा, आधुनिक भारताचा आणि आधुनिक जगाचा इतिहास आणि प्रत्येक पेपरमध्ये काय सेक्शनमध्ये सफिशियंट टाईम दिलेला आहे. त्याच्यानंतर जो आहे, तर फुल लेंथ टेस्ट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पूर्ण पेपर. हा जो असेल पहिल्या पूर्ण पेपर म्हणजे पहिल्या पेपरवरची पूर्ण टेस्ट होणार आहे तुमची, ती 14 तारखेला. त्याच्यानंतर दुसरा जो टेस्ट होणार आहे फुल लेंग्थ म्हणजे ज्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण पेपर सेकंडसाठी असणार ते 21 तारखेला आणि त्याच्यानंतर 2 फुल लेंग्थ टेस्ट जे असणार तुमच्या 28 तारखेला. मला सांगण्याचं तात्पर्य काय? म्हणजे एन्शियंट इंडियाला तुम्हाला कुठे-कुठे रिव्हिजिट करायचंय. समजा एकदा पहिल्या सेक्शनल टेस्टमध्ये, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जी असणार आहे, ती कुठे असणार आहे, की जो आपल्याला दुसरा फुल लेंग्थ टेस्ट होणार आहे, पहिल्या पेपरवर बेस करून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जी असणार, की पूर्ण चाचणी जी होणार आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो, की 28 तारखेला एकाच दिवशी 2 पेपर होणार. म्हणजे 3 वेळेस तुम्हाला एन्शियंट इंडियाला व्हिजिट करायचं आहे. त्याच पद्धतीने मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे, त्याला 3 वेळेस काय रिवाईज करायचंय, व्हिजिट करायचं आहे. त्याच्यानंतर सिमिलरली मॉडर्न इंडियासाठी आणि आधुनिक जगाच्या इतिहासासाठी. मग इथे आल्यानंतर सांगण्याचं तात्पर्य काय, की टेस्ट सीरीजमध्ये आपण जे क्वेशन्स विचारतोय ना, त्याचे जे थीम्स आहेत, या थीम्स तुम्ही अगदी व्यवस्थित करायच्या आहेत. या थीम्स व्यवस्थित कशासाठी करायच्या आहेत? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या थीम्स तुम्हाला इथे प्रश्न म्हणजे टेस्टमध्ये विचारल्या जातात, त्याच्यावर जास्त फोकस करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे मॉडेल आन्सर्स प्रोव्हाईड केले जात आहेत, ठीक आहे. तर मॉडेल आन्सर्स व्यवस्थित बघा. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? शब्दांचं चयन कसं आहे? त्याच्यामध्ये त्याचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करण्यात आलंय? आता मॉडेल आन्सरमध्ये जे आहे, तर वर्ड लिमिट जास्त असते, शब्दसंख्या जास्त. तुम्ही ॲज इट इज तिथे रिफ्लेक्ट करू शकणार नाही. पण सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, की तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये त्याच्यानंतर लिहित असताना कुठले मुद्दे त्याच्यात घेतलेले आहेत, तर ते तुम्हाला काय करायचंय, तर ते आत्मसात करायचं आणि हेच जे काही अ, तुम्ही थीम्स रेडी करणार आहेत, बहुतांश ह्याच थीम्स तुम्हाला कुठे रिफ्लेक्ट होणार आहेत, तर तुमचं जे काही एक्झाम आहे, एक्झाममध्ये तुम्हाला ह्या काय होणार आहे, ह्याच थीम जे असतील, ते ह्याच थीम तुमच्या रिफ्लेक्ट होतील. आणि ह्या थीम रिफ्लेक्ट झाल्यानंतर म्हणजे एन्शियंटला 3 वेळेस तुम्हाला डील करायचं म्हणजे 3 वेळेस तुम्ही त्याची टेस्ट देणार आहे. एक म्हणजे सेक्शनल टेस्टच्या वेळेस, दुसरी फुल लेंग्थ आणि तिसरी फुल लेंग्थ. याच्यामध्ये जेवढ्या थीम्स कव्हर केल्या जातील, तिथे युनिक आणि एक्झाम ओरिएंटेडचे जे थीम्स आहेत, ते आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. त्याचे प्रत्येकाचे तुम्हाला मॉडेल आन्सर्स दिले जातील. सिमिलरली हे प्रत्येक सेक्शनसाठी होणार आहे आणि प्रत्येक सेक्शनसाठी दिल्यानंतर तुम्ही तुमच्या लेव्हलला प्रिपरेशन, त्याच्यानंतर आन्सर रायटिंगमध्ये कशा पद्धतीने आन्सर रायटिंग करायला पाहिजे हे समजून घेतलं. त्या दृष्टिकोनातून व्यवस्थित जर तुम्ही म्हणजे आपण काय म्हणू शकतो, की प्रॅक्टिस केली, सराव केला. कुठे चुकत असेल तर त्याच्यामध्ये सुधार करून घेतले आणि मॉडेल आन्सर्स जर व्यवस्थित केले, तर तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. जेणेकरून काय, की ऑलरेडी तुमचे उत्तर काय असतील तर रेडी असतील. फक्त प्रश्नाचा जर थोडासा भाग हा टिल्ट झालेला असेल, तर त्याच्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, डिमांड समजून घ्यायची आणि त्या पद्धतीने त्याला काय करायचं, तर अप्रोच करायचं. आता पुन्हा टेस्ट सीरीज डिझाइन करत असताना कुठले फॅक्टर लक्षात ठेवलेले आहेत, एक लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की ऑब्व्हियसली सिलेबसला धरून आहे. पण सिलेबसमध्ये पण बरेचसे टॉपिक्स असे असतात, की ते मेन्शन नाही केलेले आहेत, पण त्याचा उपयोग जो असेल, तो तुमचा किंवा त्याच्यावर जे प्रश्न आहेत, ते प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. फॉर एक्झाम्पल हिस्टोरिओग्राफी, इतिहास लेखन हा शब्द जो असेल, हा सिलेबसमध्ये कुठे मेन्शन नाही केलेला आहे, पण तो इम्प्लिसिट आहे, तो इन्क्लुडेड आहे. तो त्याच्यानंतर यू-पी-एस-सीचे आतापर्यंत जे प्रश्न विचारले गेलेत, म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता, की 1979 पासून ते 2025 पर्यंतचे आणि राज्यसेवेचे जे 2006 पासून 2011 पर्यंतचे जेवढ्या मागच्या क्वेशन पेपर अवेलेबल आहेत. त्या सगळ्यांचा स्टडी करून, एनालिसिस करून आणि महाराष्ट्राच्या अँगल लक्षात ठेवून, हे जे काही क्वेशन्स आहेत, हे क्वेशन्स या ठिकाणी काय केले जातात, तर डिझाइन केले जातात. आणि प्रत्येक वेळेस ट्राय केलेलं आहे, की एखादा जो क्वेशन आहे ना, तो मॅक्सिमम डायमेन्शन त्या ठिकाणी कव्हर करेल. जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी त्याला जेव्हा डील कराल किंवा अभ्यास कराल, तर तुमच्या नजरेमधून त्या थीम्स सुटणार नाही. कारण हे फार महत्वाचं आहे. आणि तुमच्या जर रेडीमेड थीम्स ह्या प्रिपेअर असतील आणि तिथे जाऊन तुम्ही जर फक्त त्या पद्धतीने उत्तर लिहिले, तर बाकीच्यांच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळण्याची त्या ठिकाणी काय, तर संभाव्यता जास्त आहे. म्हणून हे जे क्वेशन पेपर पण जे डिझाइन केले, नुसतं क्वेशन द्यायचे म्हणून द्यायचे अशा पद्धतीने केलेलं नाहीये. म्हणजे हे झाले क्वेशन पेपर डिझाइन संदर्भात. त्यानंतर जर आपण बघितलं, की यामध्ये आपण लक्षात घेऊया, की मॉडेल आन्सर. आता मॉडेल आन्सर्स पण डिझाइन करत असताना ना, जेवढे फॅक्टर्स मी तुम्हाला मेन्शन केलेले आहेत, की ह्या गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत.
तेवढ्या सगळ्यांचा जो काही आस्पेक्ट्स आहे, हा आस्पेक्ट तुमच्या मॉडेल आन्सर्स डेव्हलप करत असताना लक्षात ठेवलेला आहे. त्याची जी स्ट्रक्चरिंग आहे, जेवढी इनोव्हेटिव्ह करता येईल, त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण त्यांची उत्तरं डिस्कस करणार आहोत. आता उत्तरं डिस्कस करणार आहोत म्हणजे काय? ऑलरेडी जे मॉडेल आन्सर्समध्ये दिलेले आहेत, तर ते मी पूर्ण वर्ड टू वर्ड नाही वाचून दाखवणार. पण आपला जो काही क्वेशन पेपर डिस्कशनचा जो मुद्दा असणार आहे, एक म्हणजे क्वेशन कशा पद्धतीने काय करायला पाहिजे, तर ब्रेक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट कुठल्या गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये आल्याच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जर आपण बघितलं, की त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन तुम्ही काही करू शकतात का? की तुमच्या एंडने काही नवीन-नवीन जे अप्रोचेस आहे माझ्या पद्धतीने, मी तो देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून किंवा तुमच्याकडे माझ्याकडे जे अप्रोचेस असतील, त्याच्यापेक्षा बेटर असतील व्हॅलिडेशनमध्ये. तर ते तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये काय करायचे आहेत, तर अंतर्भूत करायचे आहेत. आणि त्या पद्धतीने जो काही तुमचा सराव असणार आहे, तो सराव करायचा आहे. आता हे लेक्चर समजा काही कॅन्डिडेट 2025 ला अटेम्प्ट करतील, काही 2026 ला करतील, काही 2027 ला करतील. तुम्ही कधीही अटेम्प्ट द्या. मग तो यू-पी-एस-सीचा असेल किंवा एम-पी-एस-सीचा असेल. तर ही जी डिमांड आहे ना, ही डिमांड व्हॅरी होणार नाही. म्हणजे एक्झामिनर तुमच्या उत्तरामध्ये ही गोष्ट बघणार आहे आणि ज्यावेळेस त्याला तुमच्या उत्तरामध्ये ह्या गोष्टी दिसतील, हे दिसल्यानंतर ते जाणवणार आहे, की खरंच तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे, ते इतिहास लेखनाच्या अनुसरून लिहिलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं मग कॅन्डिडेट की इतिहास वाचलेला असतो, प्रिलिम्ससाठी असतो, मेन्स असतो आणि त्या पद्धतीने त्या बेसिसवर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात आणि फक्त उत्तर लिहितात. मग पाहिजे तसे मार्क मिळत नाही. का मिळत नाही? कारण की हे डायमेन्शन्स त्यांनी इन्क्लूड केलेले नसतात. अजून याच्यामध्ये बरेचसे सब डायमेन्शन्स आहेत. जसं-जसं आपण पुढे जाऊया, त्या पद्धतीने काय करेल, तर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आजच्या ह्याच्यामध्ये जे आहे, तर आपण आपलं जे काही टेस्ट आहे, तर टेस्टच्या डिस्कशनला आपण काय करूया, सुरुवात करूया. आता राज्यसेवेचे जर स्ट्रक्चर बघितलं मित्रांनो, खास करून तर त्यांनी कसं दिलेलं आहे, की प्रत्येक पेपर जो असणार, थोडं स्ट्रक्चरबद्दल सांगून देतो. क्वेशन पेपरच्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आता इथे आपण जी टेस्ट कंडक्ट करतोय, सेक्शनल टेस्ट. या सेक्शनल टेस्ट ज्या असणार तुमच्या 4 सेक्शनल टेस्ट आहेत. हे 4 सेक्शनल टेस्टमध्ये ना प्रत्येकी 5 क्वेशन्स असणार आहेत. आणि 5 क्वेशन जो असेल, तर तो सब क्वेशन्समध्ये डिव्हाईड असतील आणि प्रत्येक क्वेशन जो असणार आहे, हा 50 मार्क्ससाठी असणार आहे. म्हणजे इथं टेस्ट पेपरमध्ये 250 मार्काची टेस्ट आहे. तिथे तुम्हाला ऑप्शन नाहीये. म्हणजे काय जेवढे दिलेले प्रश्न आहेत, तेवढे तुम्हाला कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे. पण एक्झामिनेशनमध्ये जर बघितलं, म्हणजे एक्झामिनेशनचे जर स्ट्रक्चर बघितलं, पेपर 1 आणि पेपर 2 यांचं जे स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये काय सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यानंतर इथे क्वेशन 1, क्वेशन 2, क्वेशन 3, क्वेशन 4, क्वेशन 1, क्वेशन 2, क्वेशन 3, क्वेशन 4. पहिला क्वेशन जो आहे, त्याच्यामध्ये 5 सब क्वेशन्स असतील 10-10 मार्कासाठी. ठीक आहे. सिमिलरली सेक्शन बी मध्ये असणार आहे. पहिल्या क्वेशनमध्ये 5 क्वेशन्स असणार आहे 10-10 मार्कासाठी. हे दोघंही कंपल्सरी आहेत. हे तुम्हाला हे अटेम्प्ट करायचे आहेत म्हणजे करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय सेक्शन ए किंवा सेक्शन बी मधले कुठलातरी अजून एक-एक क्वेशन तो काय करायचा आहे, तर चूज करायचा आहे. मग याच्यामध्ये क्वेशन सेकंड जर आपण बघितलं ना, तर याच्यामध्ये 3 क्वेशन्स असणार आहेत. त्या 3 क्वेशनची रचना कशा पद्धतीने मित्रांनो, पहिला क्वेशन जो असणार आहे, ए क्वेशन. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. हा असणार आहे 20 मार्कासाठी. बी असेल, तो आहे 15 मार्कासाठी आणि सी क्वेशन असेल, तो असेल 15 मार्क. म्हणजे 15 आणि 15 30 आणि 20 50. सिमिलरली इथे पण 3 क्वेशन्स असतील. पॅटर्न हाच आहे. इथे पण पॅटर्न हाच आहे. इथे पण पॅटर्न हा आहे. इथे पण पॅटर्न हा आहे. इथे पण पॅटर्न. आता मी राज्यसेवा संदर्भात बोलतो. याच्यानंतर मी यू-पी-एस-सीचं सांगतो तुम्हाला. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट क्वेशन आहे दोघी म्हणजे आपण काय म्हणू शकतो, की सॉरी हा 1, 2, 3, 4 इथे 5 4च क्वेशन्स असतात. पण 5, 6 एक म्हणजे 5, 6, 7, 8 ठीक आहे. हा फर्स्ट क्वेशन आणि फिफ्थ क्वेशन हे कंपल्सरी. त्याच्यानंतर क्वेशन 1 ए आणि बी मधून तुम्हाला ॲट लीस्ट मिनिमम 1-1 सिलेक्ट करायचा आहे. समजा तुम्ही क्वेशन सेकंड सिलेक्ट केला आणि क्वेशन 6 सिलेक्ट केला. आता हे झाले 50 मार्क याला, 50 मार्क याला, 50 याला, 50 200 मार्काचे. आता उरलेले जे 50 मार्क आहे ना, एक तर तुम्ही सेक्शन ए मधून निवडा किंवा सेक्शन बी मधून निवडा. ठीक आहे. हे झालं स्ट्रक्चर. हे पण प्रत्येकी जो क्वेशन फिफ्थ आहे, याच्यामध्ये 10 क्वेशन्स असणार आहे. प्रत्येक क्वेशन हा किती मार्कासाठी आहे. सॉरी 5 क्वेशन असणार आहे आणि प्रत्येक क्वेशन 10 मार्कासाठी आणि 150 शब्दामध्ये उत्तर लिहायचे. आता 20 मार्कासाठी किती लिहायचे, 15ला किती लिहायचे, 15ला किती लिहायचे, किती शब्दांमध्ये लिहायचं, हे स्पेसिफिकली मेन्शन नाही केलेलं. मग आता समजा जर 10 मार्काचा
जर प्रश्न असेल, जर 150 शब्द लिहायचे असतील, तर थोडक्यात 20 मार्कासाठी जे असेल, तर 300 शब्द लिहिणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर 15 मार्कासाठी असेल, तर समजून घ्या 250 शब्द लिहिणं त्या ठिकाणी काय तर अपेक्षित आहे. हे याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, तर एक जो काही आपण म्हणू शकतो, की अंदाज घ्यावा लागतो. आता सेकंड पेपर पण जो असणार आहे, एम-पी-एस-सी राज्यसेवेचा, हा सिमिलर पॅटर्नवर असणार आहे. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. आता मध्ये काय होतं मित्रांनो, यू-पी-एस-सीचं व्यवस्थित लक्षात घ्या. पहिल्या पेपरमध्ये जर बघितलं ना, पहिल्या पेपरचं स्ट्रक्चर सिमिलर असतं. याच्यामध्ये फक्त काय होतं, क्वेशन 1 मध्ये काय असतं, तर मॅपिंग सेक्शन असतो. 50 मार्कासाठी काय असतं, मॅपिंग सेक्शन. राज्यसेवेमध्ये तसं दिलेलं नाही. त्यांनी 10-10 मार्काचे 5 प्रश्न विचारतील असं सांगितलं. याचा अर्थ त्या ठिकाणी मॅपिंग नाहीये. किंवा ते 10 मार्काचा एखादा क्वेशन असेल, त्याच्यामध्ये 2-3 साइड्स विचारतील. तसं काही असू शकतं किंवा ऑब्जेक्टिव्हली विचारू शकतात, की म्हणजे आपण म्हणू शकतो, की हडप्पन सिव्हिलायझेशन संदर्भात 4 साइड्स दिलेल्या आहेत. त्या 4 साइडच्या संदर्भामधली माहिती लिहा. ठीक आहे. तसं ते विचारू शकतात ऑब्जेक्टिव्हली त्याच्याबद्दल. पण लोकेट करा किंवा आयडेंटिफाय करा आणि मग त्याच्या संदर्भात लिहा. हा जो प्रकार आहे हा अजून दिसत नाहीये. मे बी त्यांनी काही इनोव्हेट केलं पेपरमध्ये पहिल्या पेपर ज्यावेळेस ऑप्शनलचा होईल राज्यसेवेचा, त्यावेळेस जर त्यांनी काही केलं तर आपल्याला त्यावेळेस काही सांगता येत नाही. पण आता तरी आपण समजू शकतो, की 10 मार्कासाठी 5 प्रश्न पहिल्या पेपरमध्ये, पहिल्या क्वेशनमध्ये ते विचारतील. त्याच्यानंतर यू-पी-एस-सीमध्ये जो सेकंड पेपर होतो ना, सेकंड पेपरमध्ये काय असतं, पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न सारखा असतो. त्याच्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, 6वा, 7वा, 8वा याच्यामध्ये काय होतं, की 20-20 मार्काचे 2 प्रश्न विचारले जातात आणि 10 मार्काचा 1 प्रश्न असतो. म्हणजे ए क्वेशन 20 मार्काला, बी क्वेशन 20 मार्काचा आणि त्याच्यानंतर हा जो सी क्वेशन आहे, हा 10 मार्काचा. हा सेकंड पेपरसाठी म्हणजे सेकंड पेपरसाठी सांगतोय, ज्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक जगाचा इतिहास त्याच्यामध्ये काय होतो, तर इन्क्लूड होतो. हे स्ट्रक्चर जे असेल, हे स्ट्रक्चर तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा अजून दुसरं एक संदर्भ याच्यामध्ये काय, की यू-पी-एस-सीमध्ये जर बघितलं ना, तर क्वेशन कम आन्सर बुकलेट आहे. म्हणजे काय? प्रश्न अशी आन्सर शीट असते. प्रश्न त्या ठिकाणी छापलेला असतो. स्पेस दिलेला असतो आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या लाईन्ड पेजेस नसतात. म्हणजे अनरूल्ड. आता हे जसं पुरं पेज दिसतंय ना तुम्हाला विथआऊट लाईन्स, त्या पद्धतीचा जो काही काय म्हणू शकतो आपण आन्सर शीट आहे, ती आन्सर शीट त्या ठिकाणी असते. समास असतो आणि विद्यार्थ्याला दिलेल्या जागेमध्ये उत्तरही लिहावी लागतात. आता राज्यसेवेने तसं काही अजून एक्सप्लेन नाही केलं, की त्यांचं क्वेशन कम आन्सर बुकलेट असेल का? मे बी असू शकते, मे बी नसू शकते. एक दुसरी पॉसिबिलिटीज या ठिकाणी काय आहे, की जे काही पेज असणार आहे उत्तरपत्रिकेचं, ते कसं असणार आहे? म्हणजे कोरं असणार आहे का लाईन्स असणार आहे? आता जर मागच्या वर्षीपासून जी टेक्निकल एक्झाम झाली होती, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार, त्याच्यामध्ये त्यांचं आन्सर शीट जर बघितलं ना मित्रांनो, तर ते रूल्ड पेजेस होते. म्हणजे त्याच्यामध्ये लाईन मारलेले जे काही पेजेस आहेत ना, ते त्या ठिकाणी होते. मग कदाचित जर तो पॅटर्न आपण लक्षात घेतला, तर म्हणजे ही जी राज्यसेवा जी असणार आहे, तर त्याच्यामधला पण जो काही आन्सर शीट असेल, ते पण काय असतील तर लाईन्ड पेजेस त्या ठिकाणी असतील आणि लाईन्ड पेजेसवर तुम्हाला काय करायचंय, तर उत्तरंही लिहायची आहेत. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये जे असेल, तर आपण लाईन्ड पेजेस त्या ठिकाणी दिले. उदाहरणार्थ असतं जर त्या ठिकाणी असं काही झालं, की त्यांनी ब्लँक पेजेस दिलेत, त्याच्यासाठी पण तुम्ही थोडं काय असलं पाहिजे, रेडी असलं पाहिजे. कारण पहिली एक्झाम झाल्याशिवाय एक्झॅक्ट ते काय असेल, आपण कुठल्याही गोष्टी गृहीत धरू शकत नाही. पण प्रत्येक गोष्टीसाठी आपण काय असलं पाहिजे, तर रेडी असलं पाहिजे. ठीक आहे. आणि आता याच्यात लक्षात घ्या, की ज्यावेळेस कोरी म्हणजे अनरूल्ड पेजेस असतात ना, त्याच्यामध्ये लिहिताना काय, की तुम्ही फॉन्ट साइज कमी जास्त करून काय करू शकता, तर लिहू शकतात आणि तुमचा स्पेस हा तुम्ही काय करू शकता, तर ऑक्युपाय करू शकता. ज्यावेळेस लाईन्ड पेजेस दिलेले असतात ना मित्रांनो, तर लाईन्ड पेजेसवर समजा जर आपण बघितलं, की एका पेजवर समजा जर त्यांनी 20-25 असे जर लाईन दिलेले असतील, ठीक आहे. आणि दुसऱ्या याच्यावर पण म्हणजे फ्रंट साइडला समजा 20 एक लाईन्स, बाकीच्या याच्याला 20 एक लाईन. तर त्याच्यामध्ये जर साधारणतः कुठलाही व्यक्ती लिहीत असेल, तर एका ओळीवर तो समजा सुटसुटीत जर लिहिलं तर 4 शब्द लिहितो. आणि समजा 20 ओळी दिलेल्या आहेत आणि 20 ओळीपैकी समजा तुम्ही त्याच्यामध्ये समजा 22 ओळी दिलेल्या आहेत आणि 22 पैकी तुम्ही 20 युटिलाइज करताय. आणि प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही काय करताय, तर 4-4 शब्द लिहिताय. 80 शब्द तुमचे तिथेच झाले. दुसऱ्या याच्यामध्ये 80 शब्द म्हणजे तुमचा पेपर भरलेला दिसला पाहिजे. हे दाखवून देण्यासाठी जेव्हा रूल्ड पेजेस असतील ना, तर त्यावेळेस तुम्हाला थोडी कसरत त्या ठिकाणी करावी लागणार आहे. म्हणजे डायग्रामचं इन्क्लुजन असेल, त्याच्यानंतर काही व्हॅल्युएशन असेल. जेणेकरून काय आहे, की दिलेला स्पेस पण ऑक्युपाय झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की एक्झामिनरला असं नाही वाटलं पाहिजे, की जागा तर एवढी मोठी दिलेली आहे आणि जो काही उमेदवार आहे, उमेदवाराने फार कमी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ते लिहिलेलं आहे. तसं देखील जाणवून नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, की थोडं प्रॅक्टिस करत असताना जोपर्यंत पहिली टेस्ट म्हणजे पहिली एक्झाम कंडक्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते क्लिअर होणार नाही, की ते ब्लँक पेजेस असतील का रूल्ड. तरी आपण प्रॅक्टिस दोघंही याच्यावर केली पाहिजे. एक म्हणजे ब्लँक पेजेसवर पण आणि दुसरं म्हणजे रूल्ड पेजेसवर पण. ठीक आहे. आता त्याच्यानंतर येते काठिण्य पातळी. मग आता काठिण्य पातळीमध्ये जर आपण बघितलं,
की युपीएससीचे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, की पूर्ण पेपरमध्ये 2-4 क्वेशन्स असे असतात, की ते फार डिफिकल्ट वाटतात किंवा ऑन द स्पॉट एनालिसिस करायला त्या ठिकाणी जड जातात. पण मोस्ट ऑफ द अदर क्वेशन्स असतात ना, हे कंपॅरेटिव्हली काय असतं, तर डुएबल असतात. तर तसाच जर पॅटर्न आपण राज्यसेवेमध्ये बघितला, तर तो एक्सपेक्ट करू शकतो. एक दुसरी गोष्ट क्वेशन जरी सिंपल त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड जरी विचारला, पण लिहिणाऱ्या कॅन्डिडेटचा अभ्यास चांगला असला किंवा यूपीएससीच्या पातळीचा असला आणि त्याने त्या पद्धतीने जर त्या ठिकाणी त्याच्या उत्तराची क्वालिटी रिफ्लेक्ट केली, तर ऑब्व्हियसली त्याला काय असणार, तर मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे मग प्रश्न सोपा असेल किंवा कठीण असेल, उलट क्वेशन थोडा रिलेटिव्हली जर कठीण असला ना, सो त्याला इंटरप्रिट करण्यात, समजून घ्यायला, मग ज्या कॅन्डिडेटने अभ्यास केलाय ना, तर त्याला एज मिळते. पण मग जर क्वेशन सिंपल असेल, तर त्या ठिकाणी काय की सगळ्यांना त्या ठिकाणी स्कोप असतो स्कोर करायचा. म्हणून तुम्हाला चांगलं जर स्कोर करायचं असेल ऑप्शनलमध्ये, ठीक आहे. तर वरचे जे पॅरामीटर मी तुम्हाला सांगितले एन्शियंटच्या बाबतीमध्ये, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता आपण काय करूया, तर टेस्टकडे त्या ठिकाणी जाऊया. आता पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्न जो असेल तो 10 मार्कासाठी आणि 10 मार्कासाठी असल्यावर तुम्हाला तो 150 शब्दामध्ये लिहिणे अपेक्षित आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय करूया, वन बाय वन एक-एक प्रश्नाकडे जाऊया. आता पहिला जो प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नामधला ए, इव्हॅल्युएट द रिलायबिलिटी अँड लिमिटेशन्स ऑफ फॉरेन अकाउंट्स इन रिकन्स्ट्रक्टिंग अर्ली इंडियन हिस्ट्री, सायटिंग स्पेसिफिक एक्झाम्पल. मग त्याच्यात त्यांचं म्हणणं काय आहे, की विशिष्ट उदाहरणे देऊन प्रारंभिक भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेमध्ये परदेशी खात्यांचे महत्त्व आणि मर्यादांचे मूल्यांकन करा. म्हणजे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी प्रश्नाची डिमांड काय दिसते मित्रांनो? मूल्यांकन करा, इव्हॅल्युएट. काय इव्हॅल्युएट करायचे? तर जे फॉरेन अकाउंट्स आहेत, ठीक आहे. ते फॉरेन अकाउंट्स तुम्हाला काय करायचे? इव्हॅल्युएट करायचे. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये? तर आपण असं म्हणू शकतो, की अर्ली इंडियन हिस्ट्रीचा जे काही इतिहास आहे, तो समजून घेण्यासाठी. आता इथे जर बघितलं इव्हॅल्युएट रिलायबिलिटी ऑफ लिमिटेशन फॉरेन अकाउंट्स, रिकन्स्ट्रक्टिंग अर्ली इंडियन हिस्ट्री. मग आता अर्ली इंडियन हिस्ट्री जर डोक्यात घेतलं, तर तुम्ही कुठपर्यंत कन्सिडर करणार आहात? कारण की जर तुमचा सिलेबस बघितला, तर सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की सिलेबसमध्ये जे मेन्शन केलेले आहेत फॉरेन अकाउंट ते म्हणजे ग्रीक, चीनी आणि अरब लेखक. आता जे ग्रीक अकाउंट्स होते, ज्यावेळेस अलेक्झांडर सोबत आला ते, त्याच्यानंतर मौर्यांच्या काळामध्ये मेगस्थनीज होता. पोस्ट मौर्यन पिरियडमध्ये जर आपण बघितलं तर सातवाहनांचा म्हणजे आपण दख्खन मधला आणि इंडो रोमन ट्रेड जो चालत होता. तर त्याच्याही संदर्भात असला पेरिस प्लस मॅरिस अरिथ्री हा झाला ग्रीकांचा नाव. चीनीच्या संदर्भात फैयान जो चंद्रगुप्त द्वितीयच्या काळामध्ये आलेला होता. त्याच्यानंतर झुएंझांग जो हर्षवर्धनाच्या काळात आला होता आणि त्याच्यानंतर आलेला आइन्स्टाईन आणि त्याच्यानंतर जे अरब लेखक आले होते, ते अरब लेखक जर आपण बघितलं म्हणजे सुरुवातीला जर आपण बघितलं, जो महत्त्वाचा होता अल-ब्रुनी. अल-ब्रुनी हा मध्ययुगीन काळात म्हणजे आपण जो प्रारंभिक मध्ययुगीन काळात आलेला होता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अर्ली इंडिया डिफाईन करण्याचा विचार करत आहात, तर त्याच्यामध्ये वॉटर टाईट कंपार्टमेंटलायझेशन म्हणजे असं नाही, की एकदम आता हर्षवर्धनांची डेथ होते आणि एन्शियंट इंडिया संपते. तर इथं अर्ली इंडियन हिस्ट्री घेतलंय ना, तर डायमेन्शन तुमच्या सिलेबसमध्ये अरब लेखक पण मेन्शन केले. तुमच्या पॉइंटमध्ये किंवा तुमच्या उत्तरामध्ये ते अरब लेखक जरी आले, तरी त्या ठिकाणी काय तर चालणार आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? कारण अर्ली मिडल इंडिया किंवा प्रारंभिक मध्ययुगीन भारताचा जर संबंध बघितला, तर त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्टच काय केलेलं आहे, प्रारंभिक मध्ययुगीन भारत. कारण की तिथे प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास दोघांचे वैशिष्ट्य जे आहेत, ते आपल्याला प्रारंभिक मध्ययुगीन इतिहासाच्या कालखंडामध्ये काय तर बघायला मिळतात. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, की जे काही स्ट्रेंथ आणि लिमिटेशन्स आहेत ते याच्यामध्ये. आता सिलेबसमध्ये मेन्शन आहे ग्रीक, चीनी आणि अरब लेखक. ते तुमच्या उत्तरामध्ये आले पाहिजे. आता ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार आहात, तर सुरुवात करत असताना मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये डायरेक्टली सिलेबसचा पॉइंट आहे, की भारतीय म्हणजे प्राचीन भारतामध्ये किंवा भारताच्या प्रारंभिक इतिहासामध्ये चांगली माहिती मिळवण्यासाठी ग्रीक, चीनी आणि अरब लेखकांचा काय महत्त्वाचा वाटा आहे. किंवा तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हणू शकता, की इतिहास लेखन जे आहे ते भूतकाळातील घटनांचा तथ्यांच्या आधारे अभ्यास करणे. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही सोर्सेस किंवा आपण त्याला म्हणू शकतो, की अकाउंट्स असतील, तर ते त्याच्यामध्ये येऊ शकतात. मग याच्यामध्ये पुन्हा तुम्ही काय करू शकता, जे कीवर्ड्स आहेत सिलेबसमधले, मग याच्यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम. आता प्राथमिकच्या बाबतीमध्ये जर बघितलं, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जे काही प्रायमरी सोर्सेस आहेत, ज्याच्यात म्हणजे काय, एखादी हिस्टॉरिकल इव्हेंट ज्या काळात घडलेला आहे आणि त्याच काळातील ऑब्झर्व्हरने ते जर लिहिलेलं असेल किंवा त्याच्यामध्ये ती जर घडलेली घटना नोंद केलेली असेल, तर त्याला प्राथमिक स्त्रोत म्हणतात. मग आता ज्यावेळेस हे ग्रीक असतील, चीनी लेखक असतील किंवा अरब लेखक असतील, हे भारतात आले, तर यांच्या अकाउंटला आपण काय म्हणू शकतो, तर प्राथमिक अकाउंट पण म्हणू शकतो. म्हणजे त्याला आपण म्हणतो प्राथमिक साहित्य किंवा साधने असतील, ते देखील म्हणू शकतो. मग हा जो कीवर्ड आहे, हा कीवर्ड पण तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये काय करू शकता,
तर इन्क्लूड करू शकतात. म्हणजे परकीय वृत्तांत प्राथमिक बाबतीमध्ये इतिहासाची डेफिनेशन असेल, त्याला इन्क्लूड करून आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर लिहायला सुरुवात करू शकता. पुन्हा इंट्रोडक्शन लिहीत असताना लक्षात घ्या, की जेवढं इंट्रोडक्शन तुम्ही फॅक्च्युअल ठेवाल, तेवढं तुम्हाला काय असणार आहे, तर एक्झामिनरला ते ईझी पडतं. कारण इंट्रोडक्शन काय असणार आहे, तुमची सुरुवात आहे आणि सुरुवात जेवढं तुम्ही चांगलं कराल, बेसिक टू एडवान्स लेव्हलला कराल, जेवढे नेसेसरी फॅक्ट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड कराल, तेवढं एक्झामिनरला वाचताना काय असणार आहे, तर चांगलं फील होणार आहे. याच्यासाठी तुम्ही ना एन-सी-आर-टीमध्ये जे लिहिलेल्या ज्या काही गोष्टी असतील, तर ते वाचू शकतात. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना ते कशा पद्धतीने मेन्शन करतात. मग जेवढी ऑब्जेक्टिव्हिटी, जेवढे फॅक्ट्स फॅक्ट्स इन द सेन्स कीवर्ड्स असतील, संबंधित तथ्य असतील, त्याच्यानंतर त्यांचे लिहिलेले काही अकाउंट्स असतील. अशा कुठल्या गोष्टींचं तुम्हाला जर इंट्रोडक्शनमध्ये नमूद करता आलं ना, तर त्याचा फायदा काय होतो, तर एक्झामिनरवर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, मेन बॉडी असेल, तर मेन बॉडी मधला जो मध्ये तुम्हाला 2 पार्ट होतील. एक पार्टमध्ये की कशा पद्धतीने हे जे काही परकीय वृत्तांत आहे, परकीय वृत्तांत भारताच्या प्राचीन इतिहासासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी कशा पद्धतीने ते काय करतात, आपल्याला माहिती देतात. हा एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे काय येणार त्याच्यामध्ये, की कशा पद्धतीने त्या ठिकाणी काय होतंय, तर त्याच्या मर्यादा काय आहेत. मग आता जर आपण बघितलं या ठिकाणी क्वेशन फर्स्ट मधला हा काय ए पार्ट आणि ह्या ए पार्टमध्ये काय विचारलेलं आहे मित्रांनो, पुढे की हे जे काही परकीय वृत्तांत, तर परकीय वृत्तांत संदर्भात का तर त्याला तुम्ही परकीय खाते जे आहेत, ते पण त्या ठिकाणी म्हणू शकता. याच्यामध्ये तुम्ही लिहिला इंट्रोमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, की बेसिक जे कीवर्ड्स आहेत, ते कीवर्ड्स येऊ द्या किंवा याच्या पद्धतीने की वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकत असाल, तर ते चालेल. एक म्हणजे काय, की परकीय खाते किंवा परकीय वृत्तांत आणि दुसरं जर आपण बघितलं, की हे प्राथमिक स्वरूपाचे काय स्त्रोत किंवा साधने आहेत. हे याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर जर आपण बघितलं तर बॉडीमध्ये काय लिहिणार आहात तुम्ही? पुन्हा याचे जे सुरुवातीला फायदे म्हणजे कशा पद्धतीने जे काही इतिहास लेखनाला मदत करतायत. पुन्हा हेडिंग कसं येणार आहे? ॲज इट इज त्याच्यामध्ये भारताच्या इतिहासाच्या पुनर्रचनेमध्ये परदेशी खात्यांचे महत्त्व. हे डायरेक्ट ॲज इट इज तुमचं काय येणार आहे? पहिली हेडिंग येणार आहे. ती हेडिंग डायरेक्ट त्या ठिकाणी काय करायची आहे? तर तुम्हाला लिहायची आहे आणि मग ते कशा पद्धतीने ते काय करतात? तर मदत करतायत. मग याच्यामध्ये सांगत असताना तुम्ही सांगू शकता, की जे परकीय वृत्तांत असेल, ते भारतामधले जे काही कालानुक्रम आहे, ते समजून घेण्यामध्ये मदत करतात. म्हणजे अलेक्झांडर सोबत आलेले जे काही हिस्टोरी म्हणजे रायटर्स होते, तर त्यांनी सँडोक्रोटस चंद्रगुप्त मौर्याचा रेफरन्स दिलेला होता. मग त्याच्यानंतर मॉडर्न म्हणजे मग वसाहतकालीन काळामध्ये जर असेल, तर वसाहतकालीन काळात लोकांनी त्याचा काय केलेला होता, तर इंटरप्रिटेशन केलं, की सँडोक्रोटस म्हणजेच काय? चंद्रगुप्त असला पाहिजे. म्हणून चंद्रगुप्ताचा जो काही आपण असं म्हणू शकतो, की त्याचा राज्यारोहण जरी झालं होतं, ते इसवी सन पूर्व 322च्या आसपास हे काय झालं असलं पाहिजे, तर झालं असलं. म्हणजे क्रोनॉलॉजिकल डायमेन्शन आहे, तो आपल्याला त्यांच्याशी कंपॅरिझन करून मिळू शकतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस अलेक्झांडरची स्वारी भारतामध्ये होते, तर भारतामधले पुराण वगैरे असतील, त्याच्यानंतर जे काही ग्रंथ असतील, त्यामध्ये फारसं त्याच्या संदर्भातलं जे काही माहिती मिळत नाही. ते आपल्याला परकीय वृत्तांत आहे, त्या परकीय वृत्तांतामधूनच त्या ठिकाणी आपल्याला समजतं. त्याच्यानंतर जर मेगास्थनीजची इंडिका असणार आहे. मेगास्थनीजच्या इंडिकामध्ये आपल्याला अ, मौर्य काळामधील जे प्रशासन होतं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, की नगर प्रशासन कसं होतं. त्याच्यानंतर जर पाटलीपुत्र असेल, तर पाटलीपुत्रची रचना कशी होती. त्याच्यानंतर तिथलं ह्या गोष्टी काय आहेत, तर त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर ग्रीकांमध्ये आणि मौर्यांमधले जे काही आंतरसंबंध हे कशा पद्धतीचे होते, ते आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. त्यानंतर जर पुढचं आपण हे झालं, की मौर्योत्तर कालखंडामध्ये गेलो. मग मौर्योत्तर कालखंडामध्ये काय आहे, पुन्हा पेरिप्लस मार्स एरिथ्री म्हणजे एक अननोन ग्रीक व्यापाऱ्याने ते लिहिलेलं आहे. मग तिथले भारतामधले जे काही व्यापार असणारे, व्यापार स्थळं असणारे, बंदर असणारे, त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला तिथून मिळते. त्यानंतर जर आपण लक्षात घेतलं, तर समजा चिनी अकाउंट घेतला किंवा चिनी साहित्य बघितलं. मग त्याच्यामध्ये फाययान. फाययान हा चंद्रगुप्त द्वितीयच्या काळात येतो आहे. तो येत असताना इथे तो बुद्धिझम स्टडी करण्यासाठी, की तो बुद्धिझम एक्सप्लोर करण्यासाठी आलेला आहे. त्याने मग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीने की म्हणजे महायान आणि हीनयान बुद्धिझम जरी पंथ वेगवेगळे असले, तरी ते एकाच याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो, की स्तूपामध्ये किंवा विहारमध्ये राहत असताना त्या ठिकाणी आढळतात. त्याच्यानंतर मग गुप्तांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन हे कशा पद्धतीचं होतं, की कॅपिटल पनिशमेंट वगैरे असेल ते नव्हते. त्याच्यानंतर मध्ये समाजामध्ये असेल, तर कशा पद्धतीने जे असेल तर भेदभाव केला जायचा. म्हणजे समाजामधले काही लोकं जसं त्यांना चांडाळ म्हटलं गेलेलं आहे, ते आउटकास्ट होते किंवा समाजाच्या किंवा शहराच्या बाहेर ते राहत असतात. मध्ये येत असताना कशा तिथली जी समाज व्यवस्था आहे, ती समाज व्यवस्था समजून घेण्यामध्ये आपल्याला त्याची मदत होते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की झुएंझांग
हर्षवर्धनाच्या काळात आला. हर्षवर्धनाच्या काळात आल्यानंतर मग त्याने नालंदा विश्वविद्यापीठाच्या संदर्भात माहिती दिली आणि हर्षवर्धनच्या संदर्भात आपल्याला जी माहिती मिळते, ती प्रामुख्याने बाणाभट्टाचं जे काही हर्षचरित्र आहे आणि झुयझांने जे अकाउंट लिहिलंय, त्याच्यामधून आपल्याला ती माहिती मिळते. मग तो जो इन्फॉर्मेशन आहे, ती आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकते. त्याच्यानंतर ज्या रूटने तो गेलेला होता, म्हणजे फायन असेल किंवा झुयझान असेल, तिथे व्यापारी स्थळ वगैरे कशा पद्धतीचे होते. चीनमध्ये गेल्यानंतर इथला भारतामधला जो प्रसार असेल, तो तिथे कशा पद्धतीने गेला. म्हणजे जी आपली सांस्कृतिक विविधता आहे किंवा आपण म्हणू शकतो की सांस्कृतिक सुबद्धता आहे, ती कशा पद्धतीची होती. त्या अकाउंट्समधून आपल्याला काय तर कळायला म्हणजे समजायला मदत येतं. त्याच्यानंतर जर आपण प्रारंभिक मध्ययुगीन काळ जर बघितला, तर त्याच्यामध्ये अरब लेखक अल-बरुनी त्याचं किताबुल हिंद मग त्याच्यामध्ये समाजाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, की समाज कशा पद्धतीने होता. जाती व्यवस्थेमध्ये, वर्ण व्यवस्थेमध्ये तो कशा पद्धतीने काय केलेला होता, तर विभागलेला होता. तो फर्स्ट इंडोलॉजिस्ट होता. इंडोलॉजिस्ट म्हणजे काय, की असा कोणी व्यक्ती जो भारतीय संस्कृतीच्या बाबतीत अभ्यास करू इच्छितो आहे आणि भारतीय संदर्भात त्याने त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. मग त्याच्या संदर्भात पण आपल्याला काय तत्कालीन भारतीय समाज कसा होता, याच्यात जी काही ही रूपरेषा, ती आपल्याला मिळते. मग हा झाला पहिल्या पार्टमध्ये त्याचे फायदे. दुसऱ्या पार्टमध्ये त्याचे लिमिटेशन्स म्हणजे लिमिटेशन्समध्ये काय असणार परकीय वृत्तांताचे. तर परकीय वृत्तांताच्या लिमिटेशन येऊ शकतात. एक म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस बघत असताना जो काही समाज बघितलेला आहे, तो ऑब्जेक्टिव्हली म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीने बघितलं आहे, हे तर बरोबरच आहे. पण प्रत्येक वेळेस समाज समजून घेत असताना त्यांनी योग्यरित्या समजून घेतलं हे गरजेचं नाही. म्हणजे मग आता मेगास्थनीजच्या इंडिका. आता मेगास्थनीजच्या इंडिकामध्ये मेगास्थनीजने काय केलं, भारतीय समाजामधला त्याने काय 7 विभागामध्ये विभागलेलं आहे. आता हे कुठल्या बेसिसवर बेस्ड होतं? हे ग्रीकमध्ये जी सोसायटी 7 अ, भागांवर काय होती, तर विभागलेली होती. त्या बेसिसवर ते काय केलेलं होतं, विभागलेलं होतं. मग ते भारताच्या बाबतीत लागू होतं का? तर लागू होत नाही. दुसरी गोष्ट जर बघितलं तर म्हणतो की भारतामध्ये जे होतं तर गुलामगिरी नव्हती. पण तसं नव्हतं. समकालीन जर अर्थशास्त्र बघितलं, तर त्याच्या अगोदरचे पण धर्मशास्त्र बघितले. त्यानंतरचे धर्मशास्त्र बघितले, तर आपल्या लक्षात येतं की भारतीय समाजामध्ये गुलामगिरीची जी प्रथा होती, ती अस्तित्वात होती. ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात असलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्याने म्हटलं की सगळी भूमी जी असेल, ती राजाच्या मालकीची होती. पण तसं नव्हतं. अर्थशास्त्रामध्ये देखील मेन्शन केलेलं आहे, की जमीन जी असेल, काही राजाच्या मालकीची होती आणि काही प्रायव्हेट मालकीची जी असेल, ती पण त्याच्यामध्ये काय होते, तर इन्क्लूड केलेली होती. त्याच्यानंतर जर चिनी साहित्यांच्या बाबतीत बघितलं, आता फायन असेल किंवा झुएंझांग असेल, ते भारतामध्ये ज्यावेळेस आले होते ना, तर त्यांचा खास जो मुद्दा होता किंवा फोकस होता, हा बुद्धिझम स्टडी करण्याचा होता. म्हणून त्यांनी फोकस करत असताना ना, तर बुद्धिझमच्या अँगलने फार भर दिला. पण उर्वरित बाबतीमध्ये जो असेल, तर त्यांनी कंपॅरेटिव्हली तेवढ्या पद्धतीने काय केलेलं आहे, तर ते लिहिलेलं नव्हतं किंवा लिखाण केलेलं नाही. त्याच्यानंतर अल-बरुनीचं किताबुल हिंद बघितलं. तर अल-बरुनीच्या किताबुल हिंदमध्ये आपल्याला असं लक्षात येतंय, की त्याने प्रत्येक वेळेस बघत असताना जे पाश्चिमात्य म्हणजे अरब संस्कृती आहे, ही किती वरचढ आहे आणि त्याच्यानंतर भारतीय संस्कृती ही किती तुच्छ म्हणू तुच्छ इन द सेन्स, की पश्चिमेच्या दृष्टिकोनातून ती काही तर निम्न आहे. प्रत्येक वेळेस त्यांनी भारतीय संस्कृतीला ना थोडं निम्न दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि नंतर मग तुम्हाला काय करायचंय तर कन्क्लूड करायचंय. मग कन्क्लूड करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, की फॉरेन अकाउंट्स किंवा परकीय वृत्तांताचा इतिहास लेखनामध्ये उपयोग करून घेण्यासाठी स्थानिक साहित्य, त्याचबरोबर पुरातत्वीय साहित्य आणि त्याच्यामध्ये मग शिलालेख असतील किंवा नाणकशास्त्र असतील किंवा नाणी असतील, यांचा योग्य तो उपयोग करून लिहिणे त्या ठिकाणी काय महत्वाचं आहे. म्हणजे जेणेकरून काय होणार तुमचं जे उत्तर आहे त्या ठिकाणी परिपूर्ण होणार. हे एक लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न जो कॅल्क्युलेटिव्ह हॉरिझॉन रिप्रेझेंट बोथ कॉन्टिन्यूटी अँड ट्रान्सफॉर्मेशन एनालिसिस. मग त्याच्यामध्ये काय ताम्रपाषाण युग, सातत्य आणि परिवर्तन दोन्ही दर्शवते. विश्लेषण करा. ठीक आहे. मग आता हा प्रश्न आलेला आहे प्रिहिस्टॉरिक म्हणजे प्रागैतिहासिक काळ किंवा आणि आद्यऐतिहासिक काळ. आता जर आपण ताम्रपाषाण युग जर बघितला, हा कुठला आला? हा आपण म्हणू शकतो की आद्यऐतिहासिक काळ. सिलेबसमध्ये काय आहे? तर पॉइंट मेन्शन आहे. प्रागैतिहासिक काळ आणि आद्यऐतिहासिक काळ. कीवर्ड मग आद्यऐतिहासिक काळ जो असेल, तर तो कुठेतरी तुम्हाला यूज करता आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण प्रोटो हिस्ट्री जे म्हणतो. दुसरा पार्ट जर आपण याच्यात बघितलं की इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काय मेन्शन करणार आहात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्क्युलेटिक पिरियडचा जो काही म्हणजे चाल्गुलिथिक पिरियड जो असेल, तो कसा व्हेरी होतोय. मग जर तसंच चाल्गुलिथिक पिरियड जर बघितलं ना, तर आता कुठलाही पिरियड असा काही होत नाही, की त्याचा 31 डिसेंबर काहीतरी अशी अ, जसं रिचार्जची किंवा टाटा स्कायची अशी लास्ट डेट असते आणि तेवढी डेट झाल्यानंतर रात्री 12 वाजले, तर त्याच्यानंतर तो रिचार्जची वगैरे जर डेट संपली, तर एकदम तो बंद होऊन जातो, कॉलिंग होत नाही. तसा काही संस्कृती म्हणजे हे जे काही टाईम पिरियड होतं, तसं नसतं त्यांचं. वैशिष्ट्यांच्या आधारे काय केलं असतं, हा टाईम पिरियड विभागला असतो. मग चाल्गुलिथिक पिरियड जर बघितलं म्हणजे ताम्रपाषाण संस्कृती जर बघितली, त्याला आपण असं म्हणू शकतो, की नवाश्मयुग म्हणजे अश्मयुग आणि त्याच्यानंतर ताम्रपाषाण युगानंतर सुरुवात झालेले लोहयुग.
यांच्यामधला जो काही ट्रान्झिशनचा पिरियड आहे, त्याला ताम्रपाषाण युग म्हणतात. म्हणजे हा झाला ट्रान्झिशन पिरियड. तुम्ही हे नमूद केलं तरी चालेल. दुसरं तुम्ही याच्यामध्ये टाईम फ्रेम जर टाकला, म्हणजे काही वेळेस जर तुम्ही सुरुवात केलं, तर इसवी सन पूर्व 3500 किंवा 3300 पासून ते इसवी सन पूर्व 700 पर्यंत आपल्याला ताम्रपाषाण युगीन संस्कृतीची जी काही वैशिष्ट्य आहेत, तर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तो जो असेल तो त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. किंवा याच्यामध्ये तुम्ही जे सोर्सेस आहेत, ते सोर्सेस किंवा ताम्रपाषाण युगीन संस्कृती संदर्भात असणाऱ्या ज्या काही संस्कृती असतील, मग त्याच्यामध्ये असेल तर गणेशपूरमध्ये सुरुवातीला आपल्याला अ, ग गण म्हणजे गणेशपूर, जोधपूर ह्या भागामध्ये काय आपल्या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळतात. ते समकालीन कोणाचे होते तर हडप्पा संस्कृतीचे समकालीन होते. त्याच्यानंतर जर असं बघितलं तर मालवा संस्कृती असणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जॉर्वे संस्कृती असणार आहे. त्याच्यानंतर कायता संस्कृती असणार आहे. यांची नावं पण तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, तर मेन्शन करू शकता. किंवा डायरेक्टली जर व्हॅल्यू एडिशन करायचं असेल, तर एक छोटासा मस्तपैकी मॅप काढायचा. ठीक आहे. थोडं माफ करा, मॅप संदर्भात. इथे डायरेक्टली त्या ठिकाणी काय करायचे, तर इंडिकेट करायचा. मस्त बॉक्स करायचा आणि या ठिकाणी काय करणार आहे, तर एक्झामिनरला लगेच लक्षात येऊन जाईल, की तुम्हाला जे आहे, तर याच्या संदर्भातल्या गोष्टी माहिती आहेत. मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की इतिहास काय आहे? इट इस द कंटिन्यूटी अँड चेंजेस. म्हणजे पास्ट प्रेझेंट मधले जे काही कंटिन्यूटी आणि चेंज आहेत, तो म्हणजे इतिहास. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की रिप्रेझेंट बोथ कंटिन्यूटी. कंटिन्यूटी म्हणजे कोणाशी संदर्भात असणारी कंटिन्यूटी असणार आहे, तर चालकुलीती म्हणजे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीच्या अगोदर जे असणार आहे, तर नवपाषाण युगीन संस्कृती. मग नवपाषाण युगीन संस्कृती संदर्भात ते काय पद्धतीने काय कंटिन्यूटी दाखवतात. तर ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर मेन्शन करायचं. पुन्हा मेन्शन करत असताना लक्षात घ्या, जसं तुम्हाला सांगितलं, की या ठिकाणी काय ताम्रपाषाण ताम्रपाषाण संस्कृत. इंट्रोमधलं सांगितलं. बॉडीमध्ये काय लिहिणार त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा याचे काय पडतील तर 2 पार्ट पडतील. पहिल्या पार्टमध्ये लिहीत असताना तुम्हाला काय करायचंय तर म्हणजे निओलिथिक पिरियड जो असेल, नवाश्मयुग असणार. त्याच्या संदर्भातली कंटिन्यूटी दाखवणार. मग कंटिन्यूटी दाखवत असताना त्याच्यामध्ये काय, आता नवाश्मयुगाचे वैशिष्ट्य काय ते माहीत असले पाहिजे. एक म्हणजे शेतीची सुरुवात झाली. मेहकर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संत कबीरनगर उत्तर प्रदेशमधलं जे असणार आहे, तिथे आपल्याला त्याचे काय मिळतात तर अवशेष मिळतात. मग हे जे काही गहू, बार्ली वगैरे असेल, हिची जी पिकं घेतली जातात ना, ती पिकांची जी कंटिन्यूटी ती आपल्याला चॅल्कोलिथिक पिरियडमध्ये पण बघायला भेटते. म्हणजे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमध्ये. मग हे तुम्हाला मेन्शन करायचंय, पिकं कुठले घेतली जात होती, कुठल्या ठिकाणी त्याचे अवशेष सापडले. मग कायथा असेल, त्याचं मेन्शन करू शकता तुम्ही. गणेशपूर, जोधपूरमध्ये असेल, तिथं मेन्शन करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर गिलँडचं जे कल्चर असेल, तिथं मेन्शन करू शकता किंवा अहरचं कल्चर असेल, ते मेन्शन करू शकता. हे तुम्हाला काय झालं, मग साइट्स असतात, त्या साइट्स या ठिकाणी काय करतात, तर महत्वाचं आहे. जर तुम्हाला माहीत असतील, की कुठली साइटमध्ये कोणी एक्सकव्हेशन केलंय किंवा स्टडी केलेलं आहे, ते पण तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, तर मेन्शन करू शकता. हा पार्ट. दुसरा पार्ट जर त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं, तर काय मेन्शन होणार, म्हणजे काय गोष्टी लक्षात घेण्यासारखं आहे याच्यामध्ये, तर त्यामध्ये म्हणजे नवपाषाणयुगीन संस्कृतीमध्ये जे असेल, पाषाणयुगीन आहे, म्हणजे दगडाचा उपयोग होतोय आणि चाल्कोलिथिक कल्चरमध्ये पण काय ताम्रपाषाण तर तांब्याच्या उपयोगाची सुरुवात झाली आणि जे तांब्याची जी सुरुवात होते, ते पण तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये येऊ द्या, कारण हा कीवर्ड आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ताम्रपाषाण म्हणजे तांब्याचा उपयोग होतोय. तांब्याचे जे काही स्किल्स असतील, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो काही तलवारी असतील, त्याच्यामध्ये काही आपण म्हणू शकतो हार्पून्स असतील, काही त्याच्यामधून तयार केलेले हत्यारं असतील, ते ज्या ठिकाणी सापडलेले आहेत, त्या साइट्सची तुम्हाला नावं वगैरे लिहायची आहे. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला तिथे न नवाश्मयुगामध्ये उपयोगात आणलेली जी काही दगडी हत्यारे होती, मग कुऱ्हाडी असतील. कारण नवाश्मयुगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, की कुऱ्हाडच होते वेगवेगळ्या प्रकारचे. त्या कुऱ्हाड कशा पद्धतीने सापडलेल्या आहेत, ते पण तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये काय, व्यक्ती शेती झाली, त्याच्यानंतर घरं करून राहायला लागला. मग अजून पण जर आपण बघितलं, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असेल, तर त्या ठिकाणी ते काय होते, तर शेतकीय किंवा आपण म्हणू शकतो, की एक ग्रामीण वस्ती होती किंवा ग्रामीण संस्कृती होती. मग याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतो, की तुम्ही इनामबाद दायमाबादचं वगैरे असेल किंवा इनामगावचं असेल, तर एक्झाम्पल देऊ शकतात. आता इनामगाव आणि दायमाबादमध्ये जर बघितलं, थोडं आपलं अर्बनायझेशनकडे जाणारे प्लेसेस दिसतात. पण जर तुम्ही कायथाचं एक्झाम्पल बघितलं, जॉर्वेमधले वेगवेगळे प्लेसेस बघितले, तिथलं जर त्याचं एक्झाम्पल दिलं, तर तुम्हाला लक्षात येईल, की ते पण काय होतं, ॲग्रीकल्चर प्लेस होता. म्हणजे किंवा रुरल पार्ट होता. तो पण त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, तर मेन्शन करायचं आहे. म्हणजे तुम्ही जेही मेन्शन करणार आहात, त्याच्यामध्ये काय प्रत्येक पॉइंटमध्ये एक म्हणजे फॅक्ट आला पाहिजे. त्याच्यानंतर कुठलीतरी साइट असेल, तिथे ते सापडलं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तर लिंकेजेस एस्टॅब्लिश करायचे आहेत. त्याच्यानंतर निओलिथिक म्हणजे नवाश्मयुगामध्ये भांड्यांचा उपयोगाची पण सुरुवात आपल्याला दिसते. म्हणजे साखर तयार केलेली भांडी. मग त्याच्यामध्ये आपल्याला ते लक्षात येतं, की त्याचा कंटिन्यूटी पण आपल्याला कॅल्क्युलेटेड पिरियडमध्ये दिसते. बदलमध्ये आपण लिहिणार आहोत, की कशा पद्धतीने
कायथा वेअर असणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं मालवा वेअर असणार आहे, जॉर्वा वेअर असणार म्हणजे प्रत्येक संस्कृतीनुसार त्यांची जी काही मुद्रा भांडी होती ना, या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी काय होत असताना आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात. त्याच्यानंतर रिलिजनच्या बाबतीत असेल तर फर्टिलिटी कल्ट म्हणजेच काय की शेतीशी संदर्भात असणारा नवाश्मयुगीन संस्कृती होती. मग ते शेतीवर आधारित असल्यामुळे मग प्रजनन क्षमता संबोधणाऱ्या किंवा दाखवणाऱ्या ज्या काही मातृकांच्या ज्या काही मूर्ती असतील, त्याचं वर्शिप असेल, ती पण कंटिन्यूटी आपल्याला कुठे दिसते तर कॅल्कुलेटिव्ह पिरियडमध्ये दिसते. मग आता बदल करायचे आहेत. मग बदल करत असताना कशा पद्धतीने येणार? ते सातत्य तर आहेच. मग त्याच्यामध्ये बदल होत असताना आपल्या लक्षात येतं, की सुरुवातीला म्हणजे मानवीय इतिहासामध्ये पहिलं कुठलं जर धातू उपयोगात आणला असेल, तर तो कुठला आहे? तर तांबा आहे. मग त्याची सुरुवात होत असताना दिसते. तर त्याचे जे काही आपण म्हणू शकतो अवजारं असतील, त्याच्यापासून तयार केलेली जी खिळणी असतील, ते कुठे-कुठे भेटलेले आहेत, त्या प्लेसेसची नावं, ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे तर लिहायचे आहे. काही हिस्टोरियनचे व्ह्यूज असतील, ते तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. काही वेळेस तांब्याची सुरुवात जी असेल, ती राजस्थानच्या जवळपासपासून किंवा कारण तिथं खेत्री माईन्स आहे. तिथे तांबा वगैरे लवकर त्या ठिकाणी मिळत आहे. पण त्याचा उपयोग त्या ठिकाणी होतो आहे. हे पण तुम्ही म्हणू शकता किंवा त्यानंतर जर आपण बघितलं, की बऱ्याच इतिहासकारांनी जे असेल, तर श्रीरंग रत्नाकर वगैरे असतील, त्यांनी हडप्पा संस्कृती आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की चालकोलिथिक कल्चर जे होतं म्हणजे जे हडप्पा संस्कृतीच्या समकालीन असणारे ताम्रपाषाण युगीन संस्कृती असेल, त्यांच्यामध्ये जे काही ट्रेड रिलेशन्स, त्या ट्रेड रिलेशन्सवर पण काय केलं तर फोकस केला. त्याच्यामुळे हडप्पा संस्कृतीचा आणि त्याच्यानंतर ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा पण त्या ठिकाणी काय संबंध आपल्याला दिसतो. ते काही पार्ट हा समकालीन होता, पण निओलिथिक पिरियडच्या बाबतीमध्ये तसं नव्हतं. हे तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता तर मेन्शन करू शकता. म्हणजेच काय, ते चेंजेस झालेले आहेत. ते चेंजेस त्याच्यामध्ये लक्षात येतील. मग तसं नंतर दुसरी महत्त्वाची म्हणजे पॉटरी. जसं मी तुम्हाला सांगितलं, की मृदा भांडी, कायथा वेअर वेगळं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर मालवा वेअर वेगळं आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की जॉर्वे वेअर असेल ते वेगळे. मग त्यांची जी वैशिष्ट्य आहे, तर मग कशा सॉरी ब्लॅक एंड रेड वेअर आपण म्हणू शकतो काळी आणि करडी रंगाची किंवा लाल रंगाची जी भांडी आहे, ती मोठ्या प्रमाणावर तयार होत असताना सुरुवात दिसते वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या. तर मग त्याचाही संबंध तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता तर जोडू शकता. आणि हेही सांगू शकतात, की ताम्रपाषाणयुगीन संस्कृती जी आहे, तर त्याच्यामध्ये थोडं अर्बनायझेशनकडे जाण्याची जी वैशिष्ट्य आहे, ते दिसतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही दायमाबाद असेल किंवा इनामगाव असेल, तिथले जे घरं सापडलेले आहेत, त्याचा तुम्ही रेफरन्स देऊ शकता. निओलिथिक कल्चरमध्ये वगैरे काय होतं, व्यक्तींना पूर्ण वगैरे जे असेल, तर ते काही ठिकाणी काही अंशी काय होतं, की ज्या ठिकाणी लोकं राहत होते ना, त्याच्या बाहेर वगैरे त्या गोष्टी होत असायच्या. पण निओलिथिक कल्चर सॉरी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमध्ये काय होतं, दायमाबाद वगैरे जे असेल ना किंवा इनामगाव असेल ना, तिथे अशा साइट्स आढळल्या आहेत, की घरामध्ये लोकं जे राहत होते, त्याच्या खालीच जे काही लोकं असतील, ते पुरले वगैरे असतील. मग याचे जे रेफरन्सेस आहेत, ते तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तर देऊ शकता. आणि त्याच्यानंतर नवपाषाणयुगीन संस्कृतीच्या आधारेच ताम्रपाषाणयुगीन संस्कृती काय होते, तर विकसित होते. पण ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा पण हा जो काही विकास आहे, तिच्यामध्येच एक वेगळ्या पद्धत त्या ठिकाणी ती आढळते. हे मेन्शन करून तुम्ही काय करू शकता, तर तुमचं उत्तर जे असेल ते कन्क्लूड करू शकता. पण लक्षात घ्या, की 10 मार्कासाठी आहे. जेवढं ऑब्जेक्टिव्हली जेवढं फॅक्चुअल गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणार आहात, तेवढं एक्झामिनरवर तुमचा फोकस काय जास्त राहणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा, तिसरा जो प्रश्न म्हणजे सी क्वेशन. इव्हॅल्युएट द पॉलिटिकल स्ट्रक्चर ऑफ जनसंघास अँड देअर रोल इन अर्ली इंडियन पॉलिटिक्स. म्हणजे जनसंघाच्या राजकीय रचनांचे आणि प्रारंभिक भारतीय राजकारणातील त्यांच्या भूमिकेचे मूल्यांकन करणं. पूर्ण जनसंघ, पॉलिटिकल स्ट्रक्चर म्हणजे जर याचा संदर्भ आपण बघितला, तर इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून जो पुढचा डेव्हलपमेंट होणारा काळ म्हणजे जवळपास 1000 वर्षाचा काळ. तिथे आपल्याला हे जे गणसंघ आहेत, ते गणसंघ दिसतात. म्हणजे उत्तर वैदिक कालखंडामध्ये जे काही बदल घडतायत, ते बदल घडल्याचा इम्पॅक्ट कशावर होतोय, तर नवीन राजकीय व्यवस्था अस्तित्वात येते. मग त्याच्यामध्ये काही राजेशाही अस्तित्वात येतात आणि काही गणसंघ अस्तित्वात येतात. मग आता इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की आपल्याला जे गणसंघच आहेत, मग गणसंघामध्ये करत असताना तुम्ही याचं इंट्रोडक्शनमध्ये काय लिहू शकता, तर त्याचं जे काही डेफिनिशन असेल किंवा गणसंघच म्हणजे काय, अनेक जे काही कुळ आहेत, ते कुळ एकत्र येऊन ते राज्य करत असत. अशा पद्धतीची ही राज्यव्यवस्था जी असेल, ही उत्तर वैदिक कालखंडाच्या शेवटी अस्तित्वात आली. याच्या संदर्भातली माहिती आपल्याला कुठल्या स्रोतातून मिळते, मग तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. जे बौद्ध ग्रंथ असेल, दीघनिकाय असेल, ठीक आहे, अंगुत्तर असेल, हे वेगवेगळे जे असेल, महापरिनिर्वाण सुद्धा असेल, या संदर्भातले जे काही रेफरन्सेस आहेत, ते तुम्ही तिथे देऊ शकता. जैन टेक्स्ट असतील, तर त्यांचा रेफरन्स तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर पाणिनीचं जे अष्टाध्यायी आहे, त्याचा रेफरन्स देऊ शकतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर अलेक्झांडर सोबत आलेले जे फॉरेन ट्रॅव्हलर्स असतील, एरियन स्ट्रॅबो जे असतील, त्यांच्यामध्ये किंवा मेगास्थनीजच्या रेफरन्सेसमध्ये सुद्धा यांचे जे काही रेफरन्सेस आहेत, ते रेफरन्सेस आढळतात. त्याच्यानंतर समुद्रगुप्त जो होता, तर त्याच्या शिलालेख मध्ये देखील यांचे जे रेफरन्सेस आहेत, ते रेफरन्सेस त्या ठिकाणी काय करतात, तर आपल्याला आढळत आहेत.
आणि 1-2 त्याचे एक्झाम्पल्स आहेत ते देऊ शकतात. मग वाज्जी असेल, मल्ल असेल, ठीक आहे. यांचे रेफरन्सेस तुम्ही काय या ठिकाणी देऊ शकतात किंवा त्यांचे जिओग्राफिकल लोकेशन्स असतील, ते हिमालयाच्या पायथ्याशी किंवा ते त्या ठिकाणी काय करतायत तर आढळत आहेत. मग एवढं इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही लिहिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात मग पुन्हा बॉडी जी असेल, तर बॉडी 2 पार्टमध्ये काय होणार तर डिव्हाईड होईल. त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, पॉलिटिकल स्ट्रक्चर हे कशा पद्धतीचं होतं, जनसंघ असतं, हा एक पार्ट आणि त्यांचा जो काही रोल आहे, हा अर्ली इंडियन पॉलिटीमध्ये म्हणजे सुरुवातीची राजकीय जी काही व्यवस्था अस्तित्वात येत होती भारतामध्ये, ते कशा पद्धतीने तुम्ही त्याला काय करू शकता तर सांगू शकता. मग आता इथे जर आपण बघितलं, इंट्रोडक्शन झालं, मेन बॉडीमधला जो पहिला पार्ट आहे, तर त्यांचं जे स्ट्रक्चर असेल, हे स्ट्रक्चर तुम्ही मेन्शन करायचं आहे. मग स्ट्रक्चर असेल तर त्याच्यामध्ये सामूहिक पद्धतीने ते काय करत आहेत, तर शासन करतायत. मग त्याला आपण म्हणू शकतो सामूहिक शासन. आता सामूहिक शासनमध्ये काय अनेक जे काही कुळ आहेत, ते कुळ एकत्र येतात आणि कुळ एकत्र येऊन ते काय करतात त्या ठिकाणी राज्य करतात. मग ते करत असताना त्यांचं जे काही डिसिजन घेतायत, तर ते काय कन्सल्टेशन आहे त्याला संथागारा. म्हणजेच काय की ते अशी एक सभा आहे, तिथे सगळे लोकं एकत्र येतात आणि मग डिसिजन घेतात. त्याच्यानंतर जर बघितलं सामूहिक शासनामध्ये तुम्ही सांगू शकता बरेचसे जे काही म्हणजे गणसंघच होते. त्या गणसंघामध्ये काय, की वेगवेगळ्या कुळांचे जे काही प्रतिनिधी होते, ते प्रतिनिधी त्या ठिकाणी होते किंवा त्या कुळातले जे काही लोकं आहेत, ते लोकं त्याच्यामध्ये येत असत. आता जर बघितलं तर प्राचीन भारतामध्ये जे सोर्सेस आहेत, खास करून बुद्धिझम संबंधित असणारे जे काही स्त्रोत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला आढळतंय, जे वाजीज होते ना, तर वाजीजमध्ये जवळपास 7,700 जे काही राजे आहेत, ते राजे त्या ठिकाणी होते. म्हणजेच काय, की ते सगळे लोकं त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत असले पाहिजे. काही इतिहासकारांचं म्हणणं काय होतं त्या ठिकाणी, की खास करून जे काही मार्क्सिस्ट हिस्टोरिओग्राफर होते, म्हणजे उर्मिला थापर सारखे असतील किंवा आर. एस. शर्मा असतील. तर तिथे ही जी काही गणसंघच होते ना, त्या गणसंघामध्ये जे काही शासन केलं जायचं, हे कुळांचे जे काही प्रमुख होते त्यांच्याकडून केलं जायचं, ना की लोकांकडून केलं जायचं. ठीक आहे. तो जो पार्ट आहे, तो पार्ट तुम्ही याच्यात टाकू शकता. पुन्हा मग हिस्टोरिओग्राफीचा अँगल जर तुम्हाला ॲड करायचा असेल, तो कशा पद्धतीने? एक म्हणजे जे राष्ट्रवादी दृष्टिकोनातून ज्यांनी इतिहास लेखन केलेलं आहे सुरुवातीचे, त्यांचं म्हणणं काय होतं, की हे जे काही गणसंघच होते ना, हे गणसंघाने काय केलेलं आहे, हे लोकशाही पद्धतीने प्रशासन करणारे जे काही राजकीय व्यवस्था आहे, ती भारतीयाच्या प्राचीन भारतामध्ये अस्तित्वात होती. जसं ग्रीकांमध्ये होती, त्याच पद्धतीने ते काय ते भारतामध्ये देखील अस्तित्वात होते. याला काउंटर करत असताना मग जसं सांगितलं मार्क्सिस्ट हिस्टोरिओग्राफरने काय म्हटलेलं आहे, की लोकं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नव्हते. तर त्यांचे जे काही आपण असं म्हणू शकतो, की नेते होते किंवा नेतृत्व करणारे लोक होते, ते होते. म्हणजे त्याला आपण ऑलिगार्कीज जे म्हणतो, म्हणजे तिथला जो अभिजात वर्ग होता, तो अभिजात वर्ग त्या ठिकाणी काय करत होता, तर कार्य करत होता. मग पुन्हा त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय घेत असताना हा संगनमताने घेतला जातोय. त्याच्यानंतर युद्ध करत असताना, शांती करत असताना ते एकमेकांचा काय करतात, तर कन्सल्टेशन करत आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की त्याच्यामधले जे काही समूहामधले प्रमुख निवडून आणण्यासाठी जे असेल, तर आपण असं म्हणू शकतो, की व्होटिंग सारखी जी सिस्टम असेल किंवा म्हणजे लॉटरी टाइप सिस्टम असेल, ती असेल आणि एखादा अधिकारी जो असेल, अधिकाऱ्याच्या निरीक्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय करत असत, तर घडत असत. या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये काय करायचंय, तर त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मध्ये बघितलं, की म्हणजे हे जे गणसंघच होते, हे गणसंघच राहत असताना हिमालयाच्या पायथ्याशी. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की कर स्वरूपात असेल, तर जसा राजेशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कर वगैरे आकारला जायचा, तशी त्या ठिकाणी संकल्पना आपल्याला काय कर द्यावा लागते. पण तेवढ्या मोठ्या स्ट्रक्चर स्वरूपामधली जी ब्युरोक्रसी म्हणजे टॅक्स गोळा करण्यासाठी जे अधिकारी वगैरे जेवढे राजेशाहीमध्ये होते, तेवढा जो काही गणसंघामध्ये आपल्याला डेव्हलप होत असताना दिसत नाहीये किंवा अस्तित्वात असताना दिसत नाहीये. त्याच्यानंतर जसं राजेशाहीमध्ये मोठी आर्मी किंवा सैन्य ठेवलं जात असतं, तशी स्टँडिंग आर्मी ज्याला म्हटलं गेलेलं आहे, तेच गणसंघामध्ये मध्ये पण ते बघायला मिळत नाहीये. मग याचे एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचे आहेत, तर मेन्शन करायचे आहेत. मग हा झाला स्ट्रक्चर रिलेटेड जो पार्ट असेल, तुम्हाला काय करायचं तर इव्हॅल्युएट. मग इव्हॅल्युएटच्या बेसिस म्हणजे काय प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं, की कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला क्रिटिकल एनालिसिसमध्ये असेल जसं मग शेवटी हिस्टोरिओग्राफरचा अँगल हिस्टोरिओग्राफीचा जो अँगल आहे, आपण डिस्कस केला. तोही तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, तर मेन्शन करू शकता. मग दुसरा जर आपण पार्ट बघितला याच्यामध्ये, तो कुठला दिलेला आहे? तो म्हणजे देअर रोल इन अर्ली इंडियन पॉलिटिक्स. पहिल्या इंडियन पॉलिटीमधले सुरुवातीचेच असेल, तर त्यांचा रोल काय? पुन्हा इथे तुम्ही इतिहास लेखनाचा जो पार्ट जर वरती मेन्शन केला असेल, तर इथे हे करू नका. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, की डुप्लिकेट म्हणजे रिपीट करू नका. रिपीट इन द सेन्स त्याच वर्डिंग चेंज करून तुम्ही लिहू शकता, की कशा पद्धतीने सुरुवातीला जे असेल, की उत्तर वैदिक कालखंडानंतर उत्तर भारतामध्ये जे म्हणजे आर्थिक, सामाजिक बदल झालेले होते. तर त्याचा परिणाम म्हणून कशा पद्धतीने
राजकीय व्यवस्थेमध्ये जो बदल झाला, मग त्याच्यामध्ये जनपद अस्तित्वात आले आणि जे काही गणसंघ आहे, हे गणसंघच अस्तित्वात आले आणि गणसंघाचे जे प्रमुख होते त्यांना गणपतीच म्हटलं जायचं. मग आता हे जे असेल, हे नवीन पॉलिटिकल स्ट्रक्चर काय आता इथं अस्तित्वात येतंय, तर ते तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. पुन्हा यांच्यामधले जे काही डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की म्हणजे लोकशाही प्रशासनाची जी काही वैशिष्ट्य आहेत, ते भारताच्या प्राचीन इतिहासाला काय, तर एक वैविध्यपूर्ण किंवा एनरिच बनवतात. त्याच्यानंतर जर बोललो की बरेचसे जे काही हेटेरोडॉक्स पंथ होते. मग त्याच्यामध्ये आपण तुम्ही जैनिझम बघा किंवा बुद्धिझम बघा. आता बुद्धिझम शाक्य कुळामधून आले आणि शाक्य जे होते, हे पण पुन्हा कोण होते, तर ते गणसंघच होते. मग हे जे काही हेटेरोडॉक्स पंथ अस्तित्वात आले होते, तर त्याला मिळणारा जो सपोर्ट आहे, हा नेमका कुठून आलेला आहे? तर आपण म्हणू शकतो हे शाक्यांमधून आलेलं आहे. पुन्हा हे जे सॉरी गणसंघामधून आले. पुन्हा गणसंघामध्ये जर आपण बघितलं ना, जो वर्णाश्रम व्यवस्था जी होती, म्हणजे ब्राह्मणांनी त्या ठिकाणी वेद पठण करायला पाहिजे, शिक्षण द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर क्षत्रियांनीच फक्त त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर आपण समजू शकतो की रूल केलं पाहिजे. त्याच्यानं वैश्यांनी फक्त व्यापार करायला पाहिजे आणि शूद्रांनी त्यांची सेवा करायला पाहिजे. ही जी सामाजिक उतरंड होती प्राचीन भारतामध्ये, तर स्ट्रिक्टली आपल्याला आहे ना, तर गणसंघामध्ये बघायला नाही मिळत आहे. कारण गणसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही इम्पोर्टन्स दिला किंवा महत्त्व दिले गेले, ते क्षत्रियांना दिले गेले, ना की ब्राह्मणांना दिले गेलेलं आहे. मग ते एक अल्टरनेट पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी काय करतात, प्रेझेंट करतात. त्याच्यानंतर स्टँडिंग आर्मी नाहीये. पण महत्त्वाचं काय, की जेव्हा त्यांच्यावर संकट ओढावतंय, तर गणसंघामधले सगळे जे काही कुळ आहेत, ते एकत्र येतात. त्या संकटाला तोंड देतात आणि संकट गेल्यानंतर मग पुन्हा ते काय करतात, त्यांच्या कारभारामध्ये त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं जे काही पूर्वत वर्क असेल, काम असेल, त्याच्यामध्ये ते काय होतात, तर पुन्हा पुन्हा जातात. म्हणजे हे जे डायमेन्शन आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, तर रिफ्लेक्ट करायचे आहे. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर मग कंपॅरिझन करत असताना, की कशा पद्धतीने राजेशाही अस्तित्वात आल्यावर हे जे गणसंघ आहेत, त्या गणसंघाला कशा पद्धतीने काय, तर अडथळा मिळतोय. त्याच्यामध्ये तुम्ही अजातशत्रूचं एक्झाम्पल घेऊ शकता. कशा पद्धतीने त्याने वाजींवर पण काय केली होती, स्वारी केली होती. परत मल्लांवर पण स्वारी केलेली होती. त्याच्यानंतर समुद्रगुप्ताच्या काळात जर बघितलं, तर अक्षर त्याच्या अलाहाबाद प्रशस्तीमध्ये तर मेन्शन केलेलं आहे, की कशा पद्धतीने त्याने जे काही गणसंघ आहेत, तर गणसंघावर वर्चस्व काय केलं होतं, तर दाखवलेलं होतं. या गोष्टी तुम्हाला मेन्शन करून काय करायचं, तर कंट्रोल करायचे आहेत. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही काय गोष्टी काय करणार आहेत, तर जे आपण वैशिष्ट्य मेन्शन केले सोर्सेस असतील, त्याच्यानंतर हिस्टोरिओग्राफी असेल, कंपॅरिझन असेल, हे डायमेन्शन कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतोय, हे तुम्हाला त्या ठिकाणी काय येतंय, तर लक्षात येत आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की पुढचा क्वेश्चन क्रिटिकली एक्झामिन द कॉजेस ऑफ द डिसइंटिग्रेशन ऑफ मौर्यन एम्पायर. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये मौर्य साम्राज्याच्या विघटनाच्या कारणांचे समालोचनात्मक परीक्षण करा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय आहे, की अ, कशा पद्धतीने हिस्टोरिओग्राफरनी किंवा कुठकुठले कारणं होते आणि ते कितपत खरे होते मौर्य साम्राज्याचं काय तर विघटन होण्यामध्ये. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ते लिहायचं आहे. ठीक आहे. आता हे लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा काय मित्रांनो, की इंट्रोडक्शनमध्ये लिहित असताना मौर्य साम्राज्याचा जो कार्यकाळ आहे, ठीक आहे. ते तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. इसवी सन पूर्व 326 किंवा इसवी सन पूर्व 324 पासून तर इसवी सन पूर्व काही ठिकाणी 185 दिलंय, काही याच्यामध्ये 187 दिलेलं आहे. तिथपर्यंतचा जो कार्यकाळ आपल्याला दिसतोय, त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करत असताना म्हणू शकतात, की चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली आणि बृहद्रथ होता. हाच काय होता, तो मौर्य साम्राज्याचा शेवटचा राज्य होता. ठीक आहे, इथपर्यंत. आणि वेगवेगळ्या इतिहासकारांनी किंवा वेगवेगळे कारणं जे असेल, तर मौर्य साम्राज्याच्या डिक्लाइनसाठी किंवा ह्रासासाठी कारणीभूत होते. डायरेक्टली तुम्हाला काय यायचंय, टू द पॉइंटमध्ये यायचं. टू द पॉइंटमध्ये येत असताना पुन्हा काय, की तुम्ही जेही कारण देणार आहात, त्याच्यासाठी तुम्हाला काय द्यायचे, तर उत्तरं म्हणजे एव्हिडन्सेस द्यायचे. मग एव्हिडन्सेस द्यायचे असल्यामुळे मग त्याच्यात तुम्ही काय सांगू शकता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, काही वेळेस वीक सक्सेसर जे अशोकानंतर येणारे, आता अशोकाचा जो कार्यकाळ आहे, इसवी सन पूर्व जो असेल, आपल्याला जवळपास लक्षात येतं, की 232 पर्यंत तो आपल्याला बघायला मिळतं आणि इसवी सन पूर्व 232 नंतर इसवी सन पूर्व 185 किंवा काही ठिकाणी 187 दिले. तिथपर्यंत त्याच्या कार्यकाळामध्ये काय बरेचसे हे रूलर्स येऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतंय, की कुठल्याही ठाम पद्धतीचा राज्यकर्ता त्या ठिकाणी नव्हता. म्हणून हे जे काही साम्राज्य असेल, तर त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, तर कोसळलेलं असलं पाहिजे. मग हा तर्क कसल्या बेसिसवर आधारित आहे? अर्थशास्त्र काय सांगतो, की मौर्य साम्राज्य हे काय होतं, हे केंद्रीकृत शासन असणारी प्रणाली होती. म्हणजे काय, राजाच्या हातात सत्ता होती. आणि राजाच्या हातात सत्ता होती, त्याच्यामुळे जर अ, राज्यकर्ता जर हा स्ट्रॉंग असेल, तर त्या ठिकाणी राज्य टिकणार आणि जर राज्यकर्ता जर हा स्ट्रॉंग नसेल, तर राज्याचं त्या ठिकाणी काय होणार, ते विघटन होणार आहे. मग अर्थशास्त्राच्या आधारे जर आपण म्हणजे मौर्य साम्राज्य हे पूर्णपणे केंद्रीकृत स्वरूपातले असेल, याची जर मान्यता आपण केली, तर मग आपल्याला लक्षात येतं, की अशोकानंतर येणारे जे काही राजे होते, हे
तेवढे काय होतं तर कॉम्पिटंट नव्हते आणि म्हणून त्याचा काय झालेला आहे, तर डिक्लाइन झालेला आहे. मला काउंटर पॉइंट काय देऊ शकतात? मग आता काउंटर पॉइंट देत असताना तुम्ही मुद्दा कोणाचा देऊ शकता? तर रोमिला थापर. तर रोमिला थापर यांनी काय म्हटलं होतं, की सेंट्रलायझेशन त्यांनी सांगत असताना वर्ल्ड व्ह्यू दिला होता. वर्ल्ड व्ह्यूमध्ये काय, की जो कोर भाग म्हणजे आपण सेंट्रल भाग म्हणतो. मगधमध्ये जो पाटलिपुत्रच्या संदर्भात असणार किंवा मगधचा जो एरिया आहे, तिथं सेंट्रलायझेशन होतं आणि जसं-जसं सेंटरपासून आपण दूर-दूर जातोय, तसं-तसं लेव्हल ऑफ सेंट्रलायझेशन काय होतं, तर कमी-कमी होत जातं. हे त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं, ते सांगितलं होतं. मग आपण जर रोमिला थापर यांचा व्ह्यू बघितला, तर मग या ठिकाणी मग हा जो व्ह्यू पॉइंट आहे, की वीक सक्सेसर होतो. तो पॉइंटच त्या ठिकाणी काय होतो, तर कोलॅप्स होतो. म्हणजे काय पॉइंट द्यायचा आणि त्याला काउंटर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय मुद्दा जो असेल, तो मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. पहिला. दुसऱ्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, तर त्या ठिकाणी इथलं जे प्रशासन आहे, हे प्रशासन मोठ्या प्रमाणावर काय होतंय, तर रिजिड होतं किंवा त्याच्यामध्ये लोकांचं जे एक्सप्लॉयटेशन किंवा लोकांना तो त्रास त्या ठिकाणी दिला जातो. मग बुद्ध टेक्स्टमध्ये असेल, महावंसात, दीपवंसामध्ये असेल. ठीक आहे, तर मेन्शन केलं की तक्षशिलामध्ये जो असेल, सुशीम आणि अशोकाच्या काळामध्ये काय झालं, तर विद्रोह झाला होता. मग हा विद्रोह मोडण्यासाठी एकदा अशोक पण त्या ठिकाणी काय केलं, तर गेलेला होता. मग हे कसलं रिफ्लेक्शन दाखवतं, की अशोक म्हणजे मौर्य सम्राट म्हणजे मौर्यांच्या काळामध्ये काय जे प्रशासन होतं, त्या प्रशासनामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर तिथल्या लोकांचं एक्सप्लॉयटेशन मग ते करासाठी असू शकतं, ते होते आणि मग लोकांनी त्याच्या विरोधामध्ये काय केलं असेल, तर उठाव केला असेल. मग अशा पद्धतीने जे काही प्रशासन असेल, त्या प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला. म्हणून ते त्या ठिकाणी कमकुवत वगैरे झालं असेल. हे पण काही मुद्दे त्या ठिकाणी काय केले जातात, तर सांगितले जातात. त्यानंतर जर आपण बघितलं तर काही इतिहासकारांचं म्हणणं त्या ठिकाणी काय आहे, तर आर्थिक जे काही ऱ्हास आहे, तो आर्थिक ऱ्हास त्या ठिकाणी दिसतोय. मग खास करून डी.डी. कोसंबी असतील आणि आर.एस. शर्मा असतील, हे त्यांनी सांगितलं. मग डी.डी. कोसंबी यांचं म्हणणं काय होतं, की अशोकाचं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे मौर्यांचं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन होतं, खास करून अशोकाच्या काळात. कारण अशोकाने जर धम्मनीती अवलंबली आणि धम्मनीती अवलंबल्यानंतर त्याच्यानंतर त्याचं जे साम्राज्य आहे, जवळपास पूर्ण भारतावर काय केलं होतं, पसरलं होतं. फक्त शेवटचा साऊथचा जो पार्ट आपण सोडला, तर उर्वरित भागावर आणि हिमालयाचा पार्ट सोडला, तर आपल्याला अशोकाचं मोस्ट ऑफ द भारतावर काय दिसतं, तर त्याचा अ, हे दिसतोय म्हणजे वर्चस्व दिसतं. त्याच्या अधिपत्याखाली होता. मग एवढ्या मोठ्या याच्यामध्ये जर बघितलं आणि तो युद्ध करत नव्हता. मग आता युद्ध करत नव्हता, तर मग त्याच्यामुळे काय पण प्रशासन ॲज इट इज होतं. आर्मी ॲज इट इज होती. मग एवढं मोठं प्रशासन चालवण्यासाठी त्याला काय करायला लागतं, तर खर्च लागतोय आणि तो खर्च लागल्यामुळे काय होतंय, की प्रशासनावर आर्थिक भार पडतोय आणि आर्थिक भार पडल्यामुळे तो कोलमडतोय. ठीक आहे. तो त्यांनी काय दिलं, तर ती थिअरी दिली. त्याच्यानंतर मग आर.एस. शर्मांचं म्हणणं काय होतं त्या ठिकाणी, की पुन्हा त्यांनी डी.डी. कोसंबी असेल यांच्या व्ह्यू पॉइंटला पुढे काय केलं होतं, तर त्यांनी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला, की ॲडमिनिस्ट्रेशन मोठ्या कार्यकाळासाठी जर होतं, एक्सपान्शन होत नाहीये, युद्ध होत नाही. कारण जुन्या काळामध्ये काय युद्ध केल्यानंतर तो सोर्स ऑफ इन्कम पण जनरेट होत होता. तो पण त्या ठिकाणी होत नाही. पण प्रशासन ॲज इट इज राहते. म्हणून ते कोलमडतंय. असं त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, तर सांगितलेलं आहे. पण मग दुसरा काउंटर व्ह्यू पॉइंट जर त्या ठिकाणी बघितलं, की मौर्य काळामध्ये असणारा जो व्यापार आहे, तो ॲज इट इज त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की तिथले म्हणजे मिळणारे नाणी वगैरे आहेत, ते सोन्याचे वगैरे जे आहेत, तर त्यात म्हणजे जी काही कंटिन्यूटी पहिली दिसते, ती ॲज इट इज त्या ठिकाणी राहते. त्याच्यानंतर मग इकॉनॉमिक जी काही डिक्लाइन आहे, ती मौर्यांच्या काळात झालीच असेल. हे स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगता येऊ शकत नाही किंवा आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. हा झाला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, तर लक्षात येतंय, की हरप्रसाद चौधरी असेल किंवा शास्त्री असला, तर शास्त्रींचं म्हणणं काय होतं, की इट वॉज अ ब्राह्मणिकल रिव्होल्ट. ब्राह्मणिकल रिव्होल्ट म्हणजे काय, की अशोकाचा जो धम्म होता ना, हा धम्म जर आपण बघितला, तर त्यांचं म्हणणं होतं, की तो ब्राह्मणांच्या विरुद्ध होता. का? कारण अशोकाचा धम्म हा अहिंसेवर काय करायचा, तर भर द्यायचा आणि अहिंसेवर भर दिल्यामुळे काय पशूंची बळी वगैरे दिली जात नव्हती. मग ज्यावेळेस कर्मकांड वगैरे केले जात नव्हते, त्याच्या मोबदल्यात ब्राह्मणांना वगैरे काही भेटलं नव्हतं. त्यांनी धर्म महात्तर वगैरे अपॉइंट केले होते. मग त्यात ठीक आहे. मग त्याचं म्हणणं होतं, की त्याने बुद्धिझमला स्प्रेड करण्यासाठी ते केलं होतं आणि त्याने दंड समानता आणली. म्हणजे ब्राह्मणांना जे असेल, तर बाकीच्या लोकांचा इक्विव्हॅलंट आणलं आणि मग याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं, एक म्हणजे ब्राह्मणांचा सोर्स ऑफ इन्कम पण कमी होतोय आणि त्याच्यानंतर त्यांची जी काही समाजामध्ये असणारी प्रतिष्ठा असेल, तेवढी त्यांना प्रतिष्ठा मिळत नाही, जेवढी त्यांना अपेक्षित आहे. मग याच्यामुळे ब्राह्मणांमध्ये काय तर एक राग किंवा चीड येते आणि मग त्यांच्यामध्ये विद्रोह होतो. मग नंतर म्हणजे शुंग डायनास्टी आली. म्हणजे पुष्यमित्र शुंगने जे बृहद्रथाला जे मारलेलं आहे, तेव्हा त्याला इंटरप्रिट करत असताना शास्त्रांनी म्हटलंय, की नाही हे काय तर ब्राह्मणिकल रिव्होल्यूशन. पण मग याला काउंटर पॉइंट काय दिला जातो? अशोकाची जर आपण एडिक्ट बघली म्हणजे शिलालेख बघितले. शिलालेखमध्ये त्याने महामात्रा स्पष्टपणे सांगितलं होतं, की सगळ्या धर्माच्या लोकांना हे समानतेने वागवलं पाहिजे. म्हणजे आणि अशोकाचा धम्म हा बुद्धिस्ट धर्म आहे. हे म्हणजे त्याच्या धम्मावर तो स्पेसिफिकली बुद्धिस्ट धर्म आहे. त्याचं कुठल्या पद्धतीने काय होतं तर आपण असं म्हणू शकतो, की एक सांगता येत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या धर्मांचे जे चांगले वैशिष्ट्य आहेत,
तर त्याच्यामध्ये काय होतं तर प्रेझेंट होतं. मग त्याला काउंटर पॉइंट हा दिला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर चौधरींचं म्हणणं होतं, की अशोकाने काय पॅसिफिस्ट पॉलिसी त्या ठिकाणी एक्सेप्ट केली होती. म्हणजेच काय, की रॉक मेजर रॉक एडिक्ट जो 13 होता. त्याच्यात तर आपल्याला आढळतं, की कलिंग वॉर इसवी सन पूर्व 261 मध्ये झालं. त्याच्यानंतर त्याला पश्चाताप होतोय आणि मग तो काय करतोय, की कुठे त्याचा टर्न अहिंसेकडे वळतोय किंवा धम्माकडे तो वळतोय. मग ते धम्माकडे वळत असताना मग त्याने जी आर्मी आहे त्याच्या सक्सेसरला म्हटलेलं आहे, पुढच्या येणाऱ्या पिढींना, की शक्य तिथपर्यंत जे युद्ध वगैरे असेल ते करू नका. मग मग त्यांचं म्हणणं काय होतं चौधरी यांचं, की अशोकाचं जे म्हणणं आहे, की त्याने आर्मी जी असेल ती डिसबँड केली किंवा त्याच्यामध्ये म्हणू शकतो, की त्याने अहिंसेला जर प्रोत्साहन दिलं म्हणून त्यांनी आर्मी वगैरे डिसबँड केली त्या ठिकाणी. पण मग बाकीच्या सोर्सेस असं सांगतात त्यांनी कुठेही आपल्याला लक्षात येत नाही, की त्याने आर्मी डिसबँड केली किंवा आर्मी त्यांनी रिमूव्ह केली. आर्मी त्या ठिकाणी होती. हां, मॅटर फक्त एवढा होता, की आर्मी युद्धामध्ये इन्व्हॉल्व नव्हती. एक आणि दुसरी गोष्ट शिलालेखांमध्ये देखील हे आढळतंय, की अशोकाने जे असेल तर जे आपण म्हणू शकतो, की फॉरेस्ट एरियामध्ये किंवा जंगल भागामध्ये राहणारे जे लोक होते, तर त्यांना ताकीद दिली होती. तर त्यांनी अ, म्हणजे लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन किंवा आपण म्हणतो कायदा जर विस्कळीत केला, तर त्यांच्यावर काय तर तीव्र शासन त्यांना केलं जाईल. अशा पद्धतीची जी भाषा आहे, ती देखील आपल्याला त्या ठिकाणी काय होते, तर आढळत आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं जे काही बाह्य आक्रमण आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो इंडो ग्रीक. ते इंडो ग्रीकांचं पण डेमेट्रियसच्या कार्यकाळामध्ये काय हे होत असताना आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतंय. आणि मग हे जे आहे, ते सगळे कारणं त्या ठिकाणी काय तर मौर्यांच्या ऱ्हासाला जे आहे, तर ते कारणीभूत ठरले असले पाहिजे. आणि मग कन्क्लुजनमध्ये तुम्ही म्हणू शकता, की कुठलंही एक कारण जे असेल, ते फार मोठ्या साम्राज्याला आहे, जे जवळपास इसवी सन पूर्व 200 326 पासून ते इसवी सन पूर्व 187 पर्यंत अस्तित्वात होतं. ते फक्त कुठल्याही एका कारणामुळे त्याचा ऱ्हास होऊ शकत नाही. तर त्यासाठी वरील नमूद केलेले जे काही घटक असतील, ते कमी जास्त प्रमाणात सर्व जे असतील ते मौर्यन एम्पायरच्या डिक्लाइनसाठी किंवा याच्यासाठी काय असतील, तर ते त्या ठिकाणी कारणीभूत राहतील. हे म्हणून तुम्हाला काय करायचंय, त्याला मेन्शन करायचं आहे किंवा त्याला कन्क्लूड करायचंय. त्याच्यानंतर इन द लाईट ऑफ प्रज्ञा प्रशस्ती, डिटेल द स्ट्रॅटेजीज एम्प्लॉयड बाय समुद्रगुप्त फॉर द एक्सपान्शन अँड कन्सोलिडेशन ऑफ द गुप्ता एम्पायर. मग डायरेक्टली सोर्स बेस्ड जो क्वेश्चन आहे, तो या ठिकाणी आहे. म्हणजे प्रयाग प्रशस्तीच्या प्रकाशात गुप्त साम्राज्याच्या विस्तारासाठी आणि एकत्रीकरणासाठी समुद्रगुप्ताने वापरलेल्या धोरणांचं जे काही वर्णन करा, हे याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मग आता तुम्ही याच्यामध्ये काय मेन्शन की प्रश्नामध्ये इंट्रोडक्शनमध्ये काय मेन्शन करणार आहात तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचे जे काही प्रयाग प्रशस्ती, त्या प्रयाग प्रशस्तीचं तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे. मग त्याचे जे कीवर्ड्स आहेत, ते कीवर्ड्स त्या ठिकाणी आले पाहिजेत. पुन्हा प्रयाग प्रशस्ती काय आहे मित्रांनो? हा प्राथमिक सोर्स. पहिले सगळ्यात महत्त्व म्हणजे तो कोणी लिहिलेला आहे? हरिसेन. हरिसेन कोण होता? हा महासंधी विग्रह होता. कोणाच्या कार्यकाळामध्ये होता? तो समुद्रगुप्ताच्या कार्यकाळामध्ये होता. ठीक आहे. मग समुद्रगुप्ताचा जो कार्यकाळ आहे, तो त्या ठिकाणी तुम्ही ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे? तर मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही थोडं ते जे प्रयाग प्रशस्ती असेल त्याच्या संदर्भात लिहायची. आता ही जी प्रयाग प्रशस्ती आहे ना, अशोकाचा जो काही स्तंभ होता, त्याच्यावरच ती लिहिलेली आहे. जवळपास 24 ओळींचं जे काही म्हणजे डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये दिसतंय. तर त्याच्यामध्ये काय तर हरीश यांनी जे असेल, तर गुप्तांसंदर्भातली जी माहिती आहे आणि खास करून समुद्रगुप्त संदर्भातली माहिती त्याच्यामध्ये लिहिली आहे. त्याला भगवता त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ते चंपू काव्य आहे. चंपू काव्य म्हणजे काय आणि संस्कृतमध्ये लिहिलंय. गद्य आणि पद्य दोघांचं कॉम्बिनेशन करून त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि त्याच्यामध्ये समुद्रगुप्ताने कशा पद्धतीने गुप्त साम्राज्याचा जो काही आहे, तर एक्सपान्शन केलेलं आहे. हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे 5 पार्ट आहे किंवा 5 वेज आहेत. त्याच्यामध्ये त्याने त्या गोष्टी काय केलेल्या आहेत, तर मेन्शन केलेल्या आहेत. एवढं स्पेसिफिकली तुम्हाला काय करायचंय, तर इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन करायचं. म्हणजे थोडं अ, जे काही अलाहाबाद प्रशस्ती आहे, त्याच्याबद्दलची जी माहिती, ती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला काय करायची, तर येऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे, पुन्हा जो काही उत्तर लिहिणार, तर उत्तरमध्ये पुन्हा काय गुप्त साम्राज्याच्या विस्तारासाठी आणि एकत्रीकरणासाठी समुद्रगुप्ताने वापरलेले धोरणं, प्रयाग प्रशस्ती अनुसार. हे डायरेक्टली तुमची काय येणार आहे, या ठिकाणी हेडिंग येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते लिहायचं. मग त्याच्यामध्ये करत असताना त्याने वेगवेगळ्या पद्धतीने, मग वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने कुठल्या लोकांना त्यांनी काय केलेलं आहे, तर समाविष्ट करून घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये देत असताना वायव्येकडचे जे काही बाहेरून आलेले लोक होते, ठीक आहे, म्हणजे त्याला यवन म्हटलेलं आहे. तर त्यांनी समुद्रगुप्त किंवा गुप्तांचं आधिपत्य स्वीकारण्यासाठी जे असेल, तर गरुड असेल, म्हणजे आपण म्हणतो ना, की सुझरेनिटी एक्सेप्ट केली, तर ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. हा वायव्येकडचा भाग. त्याच्यानंतर दुसरं जर आपण बघितलं, जे काही गणसंघच होते, मग यौधेय वगैरे असतील, अर्जुनीय असतील, यासारखे जे काही गणसंघ असतील, तर मग समुद्रगुप्ताने त्यांना फोर्स केलं. एक तर तुम्ही काय करा, की
गुप्त साम्राज्याला ट्रिब्यूट द्या, म्हणजे खंडणी द्या किंवा गुप्तांचं जे काही अधिपत्य आहे, ते अधिपत्य त्या ठिकाणी स्वीकार आणि इव्हन समुद्रगुप्ताच्या कार्यकाळामध्ये हे जे काही जनसंघ आहेत, हे त्या ठिकाणी काय होतं पूर्णपणे नामशेष होतात. हा झाला दुसरा प्रकार. तिसरं जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर फॉरेस्ट म्हणजे विंध्यन किंवा मध्य पार्टमध्ये असणारे जे काही फॉरेस्टेड लोक होते. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये जे असेल तर त्यांच्यावर पण त्यांनी काय केलेलं आहे, तो कंट्रोल जो असेल तो कंट्रोल त्या ठिकाणी घेतलेला आहे. प्लेन एरियामध्ये असणारे जे राजे असतात, तर त्यांच्यावर त्यांनी कंट्रोल मिळवला आहे आणि दक्षिणेकडचे, तर दक्षिणेकडच्या राजांना काय आहे, तर कंट्रोल मिळवणे आणि त्यांच्यावर डायरेक्टली म्हणजे तिथून रूल करणे उत्तरेकडून, ते प्रॅग्मॅटिक नव्हतं किंवा हे नव्हतं, हे त्याला जमत होतं. म्हणून त्याने काय केलं, दक्षिणेकडचे जे राजे असतील फार अ, जर आपण बघितलं, की म्हणजे पल्लवांचे जे सुरुवातीचे जे लोक होते तिथपर्यंत जरी बघितलं, तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं, की त्यांनी काय केलं, हरवलं. हरवलं त्याच्यानंतर गुप्तांचे जे काही अधिपत्य आहे ते स्वीकार करण्यास भाग पाडलं आणि पुन्हा त्यांचं साम्राज्य त्यांना काय केलं, दिलं. मग जेणेकरून काय होतील, ते कोणाचं अधिपत्य स्वीकारतील, तर गुप्तांचं अधिपत्य स्वीकारतील. अशा पद्धतीने 5 वेज जे आहेत, तिथे त्यांनी काय केलेलं आहे, तर गुप्त साम्राज्याचं काय केलं, तर एक्सपान्शन केलेलं आहे आणि कन्सोलिडेशन केलंय. मग कन्सोलिडेशन करत असताना पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की ज्या ठिकाणी त्याने काय केलेलं आहे, स्वारी केलेली आहे. तर स्वारी करत असताना तिथे त्यांना काय मिळालेलं आहे, तर कर मिळालेला आहे, खंडणी मिळालेली आहे किंवा नवीन जे राज्य किंवा टेरिटरी गुप्त साम्राज्यामध्ये इन्क्लूड करून घेतलेलं आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, तर समुद्रगुप्ताचं किंवा गुप्तांचं अधिपत्य स्वीकारलेलं आहे. मग त्यांना सामंत असेल, तर सामंत देखील त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर जर लक्षात घेतलं, की कन्सोलिडेशनच्या याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येते, की त्याचा जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो पार्ट आहे, मग वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तो कशा पद्धतीने काय, तर डिव्हाईड केलेला आहे. मग त्याचं लिंकेजेस तुम्ही त्याच्याशी काय करू शकता, तर जोडू शकता. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, ते लिहायचं आणि कुठल्या बेसिसवर लिहायचंय, तर प्रयाग प्रशस्ती. मग पुन्हा याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल पॉइंट काय टाकू शकता, प्रयाग प्रशस्तीसोबतच जे समकालीन स्रोत असतील, मग तिथे भेटलेल्या जे काही आपण म्हणू शकतो, की जमीन अनुदानासंबंधात मिळणारे जे काही म्हणजे ताम्रपट असते, ते ताम्रपट, त्याची माहिती, त्याच्यानंतर तत्कालीन काळातील जे काही आपण काय म्हणू शकतो, की साहित्य असतील, ते साहित्य जे असतील, ते देखील आपल्याला तिथलं काय, तर तिथली जी पॉलिटिकल स्ट्रक्चर असेल, ते समजून घेण्यामध्ये तेवढंच आपल्याला काय करतात, तर मदत करतात. तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहू शकता. म्हणजे जो ॲडिशनल पार्ट असेल, तो ॲडिशनल पार्ट तुम्ही याच्यामध्ये काय, तर कन्क्लुजन करू शकता. आता याचं उर्वरित जे डिस्कशन पार्ट आहे मित्रांनो, ते तुम्हाला काय मिळणार आहे, तर ॲपमध्ये भेटून जाईल. कारण जास्त जर व्हिडिओ लेंथी केला ना, तर पुन्हा तो जास्त लोकं YouTubeवर बघत नाही. त्याच्यामुळे याच्यात पुढचं जे डिस्कशन पार्ट आहे, ते डिस्कशन पार्ट तुम्ही काय कुठे बघू शकता, तर आपलं ॲप जे असेल, तर ॲपमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. ते पहिलं लेक्चरचं जे डिस्कशन आहे, ते सगळ्यांसाठी ओपन असणार आहे. त्याची ॲपची जी लिंक असणार आहे, ते तुम्हाला कुठे भेटणार आहे, तर आपलं YouTube चॅनलची जी काही डिस्क्रिप्शन आहे, त्या डिस्क्रिप्शन भेटेल. त्याच्यानंतर हे डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं, ते नक्की कमेंटद्वारे आम्हाला कळवा. त्याच्यानंतर तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल संदर्भातला जो काही अधिक माहिती हवी असेल, ते सिरीज जॉइन करायची असेल किंवा कोर्स आपला जो रनिंग आहे, तो जर जॉइन करायचा असेल ना, तुम्ही 9511900488 याच्यावर तुम्ही काय करू शकता, तर कॉल करू शकता, विचारू शकता. त्याचबरोबर जर आपण बघितलं, की याच्या संदर्भातली जी माहिती आहे, कोर्स संदर्भातली, ही कोर्स संदर्भातली माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. आता हे मॉडेल आन्सर आहेत ना, हे तुम्हाला आपल्या Telegram चॅनलवर भेटेल. पुन्हा Telegram चॅनलची जे काही रेफरन्स आहे किंवा लिंक आहे, ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. त्याच्यानंतर तुमच्या काही सजेशन्स असतील, तर ते आम्हाला कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा. आता आपण इथे थांबूया. थँक